लोकांना एवढा मोकळा वेळ आयुष्यात की ह्या आडनावानी हे आणि मग ह्या रंगाची बिकिनी घातली तर हे आणि ह्या धर्माचं, अरे काय चाललंय म्हणजे. का वाटतं या क्षेत्रामध्ये मित्रमैत्रिणी होत नाहीत का? ते फक्त प्रोफेशनल असतात का? असा विषय नाही आला बोलू मी काय? खरं? सांग ना खरं, म्हणजे आम्हाला हो, नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. कारण आपली अजूनही काय म्हणू ती पुरुष प्रधानच आहे, त्यामुळे थोडं इंडस्ट्री पुरुष प्रधान आहे आपली अजूनही मला तरी वाटतं आहे. आपल्याकडे असा ऑडियन्स आहे जो भेटून म्हणतो अरे तुम्ही अशा का वागता, अरे म्हणजे तुम्ही कुठल्या काळात जगताय यार. हे सॉरी, हे एक्स्ट्रीमली सॉरी, मला ह्याने लोकांच्या भावना दुखावतील, मी उद्या खूप ट्रोल होईल हे बघितल्यावर. पण म्हणजे ना, इनोसन्स आणि डमनेस ह्याच्यात फरक आहे. तर ऍक्च्युली असं बऱ्याच जणांना वाटत होतं की अरे आता नाही, शी डझंट वॉन्ट टू वर्क, किंवा आता तिला नाही करायचंय, तिला सोडायचंय. तर तसं नाहीये. पर्सनल लाईफ मध्ये जेव्हा मध्ये खूप काही घडामोडी घडल्या तेव्हा नमस्कार, मी रोहन धालवलकर. इसापनीजी चॅनलच्या छापा गाठा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला आठवते का की जाहिरात क्षेत्र आणि जाहिरात क्षेत्रातल्या वेगवेगळ्या अभिनेत्री किंवा एखादी सिरियल त्याच्यामधली एक सुंदर अभिनेत्री आणि अशा काही मोजक्या अभिनेत्री आहेत आणि असे काही मोजके चेहरे आहेत की जे आपल्याला टीव्हीवर आले की गोंडस वाटतात. आणि ब्रेन विथ ब्युटी असं जिला नेहमी म्हटलं जातं, अशी मानसी कुलकर्णी आपल्याकडे आलेली आहे. नमस्कार मानसी. नमस्कार. मानसी, कसं वाटतंय तुला आज? मुळात बाहेर पाऊस पडतोय. हो, खूप जोरात पडतोय. नाही, मला खूप छान वाटतं, कारण मुळातच मला इंटरव्ह्यूज द्यायला, म्हणजे त्यानिमित्ताने गप्पा मारायला, बेसिकली आय एम व्हेरी टॉकेटिव्ह, त्यामुळे मला इंटरव्ह्यूज द्यायला तसंही खूप आवडतं. सो आणि आज ह्या प्लॅटफॉर्मवर येऊन गप्पा मारायला तर डेफिनेटली खूप आवडेल. आणि जसं तू म्हणालास, वातावरण पण बाहेर इतकं छान आहे, त्याच्यात गप्पा म्हटलं तर म्हणजे क्या बात आहे. किती वर्षापासून सुरू केलं हे ह्या क्षेत्रात? मुळात म्हणजे अभिनय क्षेत्र कधी सुरू झालं? अभिनय क्षेत्र कॉलेज संपल्यावर व्हेरी ऑनेस्टली मी ह्याच क्षेत्रात आले. म्हणजे असं कधीच नाही झालं की बाबा आधी दुसरं काही बॅकअप प्लॅन होतं किंवा मी जॉब करत होते आणि मग इथे इंटरेस्ट आला. आणि कॉलेजपासनं ह्या अभिनयाची आवड म्हणण्यापेक्षा व्हेरी ऑनेस्टली आय टेल यू की मी एंटर कशी झाले कॉलेजमध्ये. मी कुठलं कॉलेज? डहाणूकर, पार्ला. ओके, पार्ले. पार्ला कॉलेजला मी होते, डहाणूकर कॉलेजला. आणि नाट्य मंडळ जेव्हा कॉलेजचं मी जॉईन केलं तेव्हा खरं तर अभिनय वगैरे असं काहीच नव्हतं माझ्या डोक्यात. तेव्हा माझा म्हणजे आता सांगायला काही हरकत नाही, पण तेव्हा उद्देश माझा हा होता की कॉलेज बंक करायला मिळावं. कारण तेव्हा असं असायचं की नाट्य मंडळात वगैरे किंवा एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये जी पार्टिसिपेट करतात जे माणसं, म्हणजे स्टुडंट्स, त्यांचं ब्लॅकलिस्टमध्ये नाव येत नाही. सो तो एक हेतू होता खरं तर नाट्य मंडळ जॉईन करायचा. आणि रिहर्सल पहिल्या वर्षाची सुरू झाली नाटकाची, आणि त्याच्यात मग हळूहळू इंटरेस्ट यायला लागला. आणि मग जसं आपण म्हणतो की ह्या क्षेत्रात एकदा चेहऱ्याला रंग लागला की मग तो काही काढता येत नाही आणि तो पाठही सोडत नाही, तसं झालं. मग ती आवड निर्माण झाली, मग ते स्पर्धा आणि मग ती चुरस सगळी, तो इंटरेस्ट, जोश सगळा, मग तो पुढे करिअरमध्ये कन्वर्ट झाला. पण कॉलेज नंतर डिरेक्टली मी ह्याच क्षेत्राकडे वळले. मग पहिलं प्रोफेशनल नाटक आणि किंवा सिरियल किंवा काय पहिलं केलं सुरुवातीला? स्टार्टिंग कॉलेज पहिलं सुरुवात कमर्शियल नाटकाने एका झाली. ते पण एकांकिका माझी बघून संतोष पवारांचं एक नाटक मला ऑफर झालं होतं. ओके. 1, 2, 3, 4 नावाचं. आणि त्याच्यानंतर एक मालिका ऑफर झाली. आणि ती पहिली मालिका फॉर्च्युनेटली एवढी म्हणजे माझ्यासाठी वर्क नाही झाली, पण त्याच्यानंतरच लगेच दुसरी मालिका झी मराठीवर कुंकू नावाची होती, जिकडनं म्हणजे आय कुड टेक द डिसिजन की हा, मी आता ह्या क्षेत्रातच करिअर करेन आणि प्रोफेशन म्हणून इकडे बघीन असं. तर तिकडनं सुरुवात झाली. पण पहिलं तू म्हणशील तर एक नाटक होतं कमर्शियल, 1, 2, 3, 4 नावाचं. 1, 2, 3, 4 नावाचं. आणि मग तिथून सुरुवात झाली. पण साधारण कुठलं वर्ष होते म्हणजे जेव्हा पहिला ब्रेक मिळाला? मला वाटतं कॉलेज संपल्यानंतर हार्डली 1-2 वर्षातच असेल, लाईक अराउंड 2007-8 वगैरे काहीतरी. म्हणजे जवळजवळ आता 15 वर्षाच्या वर इंडस्ट्रीमध्ये आहे. ओके. मुळात मानसी, तुला बघितलं की म्हणजे आम्ही जे चेहरे जाहिरातींमध्ये बघतो आणि मराठीमध्ये जे काही मोजके 2-3 चेहरे आहेत की जे जाहिरातींमध्ये सतत दिसतात, आणि तर मुळात जाहिरात क्षेत्र कसं आहे हे आम्हाला पहिलं जाणून घ्यायचं आहे
किती स्ट्रगल करावा लागतो आणि त्याच्यानंतर ती गोष्ट मिळते याच लोकांना कळलंच पाहिजे. खूप खूप वेगळं आहे आपल्याला. आपण म्हणजे ऍक्च्युली ऍक्टिंग जे अभिनय ह्या बॅकग्राऊंडने आलेत ना, मॉडेलिंग हे कम्प्लीट वेगळं आहे, बरोबर. पण अभिनयाच्या बॅकग्राऊंडनी थिएटर वगैरे करून जे अभिनय या दृष्टीने या क्षेत्राकडे बघतात ना, त्यांच्यासाठी जाहिरात हे क्षेत्र खूप वेगळं आहे, खूप. आणि स्ट्रगल जसं तू म्हणालास ना तसा खूप आहे. म्हणजे लाईक एन नंबर ऑफ ऑडिशन्स आय हॅव गिव्हन, त्याच्यानंतर पहिली कुठेतरी क्लिक झाली. किती किती नंबर असतील म्हणजे एखादं समजा पहिलं किती नंबर ऑडिशन दिले आणि तो एक जाहिरात मिळाली? नाही, थोडं माझ्या बाबतीत उलट झालं, कारण म्हणजे मी तुला सांगते की पहिली जाहिरात फॉर्च्युनेटली मला अशी मिळाली की मी दिलं ऑडिशन आणि झाली. ओके. बट दॅट वॉज लक, लक. शेअर लक. त्याच्यानंतर मी इतके ऑडिशन्स दिलेत ना की म्हणजे आय थिंक एक 53च्या नंतर माझा काउंट गेला. म्हणजे आता जर की नको, आता नको मोजूया, बास झालं. म्हणजे इतकं की आता आईही वैतागली माझी की तू का देतेस ऑडिशन, असं झालं. पण नाही, कारण काय माहितीये ना, ते क्षेत्र असं आहे ना की त्यांना काय हवं असतं हे तू सांगू नाही शकत. ओके. म्हणजे कसं, आता नाटक म्हटलं किंवा आता आपण सिनेमा म्हटलं, एखादी व्यक्तिरेखा तुला साकारायची, तर बाबा तुझ्या ऍक्टिंग अबिलिटीज किंवा फॉर दॅट मॅटर त्या कॅरेक्टर करता ऐतिहासिक असेल तर तुझा लुक मॅटर करतो. तर जाहिरातीसाठी काय म्हणून तुझा चेहरा अपील होऊ शकतो हे तू सांगूच नाही शकत. कारण मी खूपदा असं म्हणजे बघायचा प्रयत्न केला, पण जे क्लायंट असतात त्यांना त्या ऑडिशन मधलं काय अपील होईल हे तू सांगू नाही शकत. सो तिथे तुझ्या ऍक्टिंग अबिलिटीज, तुझे लुक किंवा हे काहीच तू गृहीत नाही धरू शकत की ह्याच्यामुळे मला मिळू शकेल, त्याच्यामुळे मला मिळू शकेल, असं नाहीये. आणि तू कितीही नोन फेस अस, तू कितीही जाहिराती कर, तुला जेव्हा परत नवीन जाहिरातीसाठी अप्रोच व्हायचं असेल तर तुला 0 पासून सुरुवात करायला लागते. यू हॅव टू गो फॉर द ऑडिशन. दॅट इज द ओनली प्रोसेस, अनलेस अँड अंटिल यू आर अ सेलिब्रिटी आणि तुम्ही ब्रँड अँबॅसेडर म्हणून अप्रोच होताय. जर तुम्हाला नॉर्मल ऍड करायची असेल तर ऑडिशन्स देणं हा एकच उपाय आहे, आणि खूप म्हणजे खूप स्ट्रगल आहे त्याच्यात. पण मग साधारणपणे पहिली जाहिरात कुठली केलीस तू? कॉम्प्लॅन. हो. सगळ्यात पहिली जाहिरात माझी होती कॉम्प्लॅनची. आणि जी जसं मी तुला मगाशी म्हटलं की मी जेव्हा माझी सिरियल ऑन एअर होती तर मला असाच एक दिवस गॅप होता आणि मला मेसेज आला, सुट्टी होती म्हणून मी गेले ऑडिशनला आणि ती मिळाली. तर मला असं वाटलं की वा, छानच आहे हे, मस्तच आहे, होतंय लगेच. त्याच्यानंतर म्हणतात ना, आते दाल का भाव पता, तसं झालं. ते उलटी प्रोसेस झाली. मला असं वाटलं की हा छान आहे की हे ऍडचं क्षेत्र, की पटकन होतंय, कमी काम, फार दिवसांची कमिटमेंट नाही लागत, पैसे छान मिळतात, ट्रीटमेंट एकदम छान पॅम्पर करतात मॉडेल्सना. पण ती एक मिळाल्यानंतर ते लकीली एक मिळून गेली असं झालं. पण त्याच्यानंतर मी खूप ऑडिशन्स दिलेत जाहिरातीच्या, खूप ऑडिशन्स. तर पहिली जाहिरात कॉम्प्लेनची मिळाली आणि त्याच्यानंतर जवळजवळ 53-54 ऑडिशन द्यावे लागले असतील, ज्या मोजायच्या तू बंद केल्यास. हो. आणि मग दुसरी म्हणजे पहिली जाहिरात ते दुसरी जाहिरात ह्याच्यामध्ये किती दिवसांचा डिफरन्स होता मिळेपर्यंत? महिन्यांचा म्हणू शकतोस खूप तू, महिन्यांचा. दिवसांचा नाही, खूप महिन्यांचा. म्हणजे मला असं वाटलेलं की नको, आता आपण ऍडचं प्रकरण बंद करू, हे डेली सोप आणि सिरियल मालिका वगैरे चाललंय ते बरं आहे. पण नाही, लाईक माझा स्वभाव असा नाही आहे गिव्हअप करायचा, म्हणून मी ते गिव्हअप केलं नाही. पण दुसरी ऍड मिळायला खूप महिन्यांचा कालावधी गेला. आणि लाईकवाईज त्याच्यानंतर पण जशा जशा ऍड्स मिळत गेल्या त्याचे इंटरव्हल्स वाढत गेले. कारण ऍक्च्युअली जसं मी म्हटलं ना, त्याच्यात खूप स्ट्रगल आहे. मी जायचंय ना ऑडिशन्स ना, तर म्हणजे मला असे खूप नोन फेसेस दिसायचे की ज्यांना आपण रेग्युलरली बघतो ऍड्स मध्ये. आणि मी बघत होते की ती माणसं पण 2-2 तास ऑडिशनला लाईनीत थांबली आहेत, एवढे नोन फेस असून सुद्धा. म्हणजे भले ते नावाने लोकांना माहिती नसतील की बाबा हा, ह्या मॉडेलचं नाव हे आहे, ह्या जाहिरातीतलं ह्या ऍक्टरचं नाव हे आहे, पण ते चेहऱ्याने सगळ्यांना माहिती आहे. तरी आणि ती माणसं सुद्धा 2-2 तास तशीच बसून असतात, ते पण आमच्यासारखी स्लेट घेऊन ऑडिशन देतात. सगळ्यांना तीच प्रोसेस आहे. ओके. पण मग मुळात जाहिरातीचं अभिनय आणि आपण टेलिसोप मध्ये करणारा अभिनय या दोघांमध्ये काय अभ्यास करावा लागतो? म्हणजे काय फरक काय दोन्ही? फरक खूप आहे. पहिली गोष्ट म्हणजे ना, वेळ. डेली सोप मध्ये ना, म्हणजे फॉर दॅट मॅटर टेलिव्हिजनसाठी असं आपण म्हणू, तुला ना लोकांना रजिस्टर होण्यासाठी की तुला काय म्हणायचंय आणि काय दाखवायचंय, कारण त्याचा ऑडियन्स सगळीकडे आहे, रिजनली सगळीकडे स्प्रेड झालेला आहे आणि वेगवेगळ्या आयक्यूची माणसं तो डेली सोप बघतात. सो तुमचा कॉन्टेंट पोहोचवण्यासाठी ना तो खूप जास्त हॅमर करून, थोडं असं मी म्हणेन की लाऊड अभिनय करून आणि वेळ काढून लोकांना दाखवायला लागतो. की त्याला काही टेक्निकल गोष्टी पण असतात पडद्यामागच्या, की बाबा इतक्या मिनिटाच्या एपिसोडमध्ये एवढाच कॉन्टेंट दाखवायचा आहे, पुढचा कॉन्टेंट पुढच्या एपिसोडला पडला पाहिजे, त्यामुळे थोडं ते खेचायचं वगैरे, ह्या गोष्टी पण असतात. आणि ह्याच्या अगदी उलट तंत्र असतं जाहिरातीत, कारण तुला जेवढं काही तुझ्या प्रोडक्ट बद्दल म्हणायचंय ते तुला 20 सेकंदात दाखवायचंय.
बरोबर. सो मला अजूनही आठवते पहिली जी माझी कॉम्प्लॅनची ऍड होती त्याच्यातला पहिला असा टेक होता की मी तो ट्रे घेऊन येते आणि माझ्या मुलाबद्दल सांगते की असं असं त्याला म्हणतात आणि मग असं एक फक्त वॉक होता आणि मी त्या प्रोडक्ट बद्दल आणि माझ्या मुलाबद्दल बोलते. माझ्या हातात ट्रे आहे, त्याच्यात ग्लास आहे वगैरे आणि मी पास करून आले. पहिला टेक झाला आणि माइक ओनर दिग्दर्शक म्हणाला फॅन्टॅस्टिक, अभी आपने जो किया है वो 10 गुना स्पीड से करो. अरे मला आधी तो बोलला ते डायजेस्ट करायला 10 सेकंद लागली की ओके ओके म्हणजे आय एम टू स्लो फॉर दिस. ओके मग मला हळूहळू ते कळायला लागलं की ओके त्याच्या मागचं कारण काय. कारण मला आधी असं वाटलं की एवढे सगळे एक्सप्रेशन आणि माझा अभिनय मला जे म्हणायचं 10 सेकंदात कसं करून दाखवू मी. पण ती गरज आहे त्या माध्यमाची, कारण 2-2 तास तुम्ही जाहिराती नाही दाखवू शकत ना. तुम्हाला पटकन ते प्रॉडक्ट समोरच्याला सेल करायचंय, कारण लोकांचा जनरली आपण बघतो ते इंटरेस्ट हा सिरियलकडे असतो आणि ब्रेकमध्ये आपण जाहिराती बघतो. बरोबर आहे. सो तेवढ्या वेळात लोकांचं ते अटेन्शन तुम्ही ग्रास्प करणं इज अ टास्क. ते पण एक मोठं टास्क आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही खूप जास्त अलर्ट आणि एक्सप्रेसिव्ह असणं गरजेचं आहे. म्हणजे जर मला थिएटरमध्ये एक सीन करताना आणि परफॉर्म करताना जर मला 10 मिनिटं स्वतःला इमोट करायला लागत असतील तर मला लिटरली 10 सेकंदात जाहिरातीत स्वतःला इमोट करायला लागतं. सो ते टेक्निकली स्वतःला अभिनय म्हणून अभिनेत्री किंवा अभिनेता म्हणून इमोट करणं ही जी प्रोसेस असते ना ती जाहिरातीत खूप जास्त क्विक करायला लागते. हो, पण मग सतत आपण 3-4 म्हणजे एक मी असं ऐकलंय की बाबा जे प्रोडक्ट असतात किंवा ज्या जाहिरातींच्या ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे आर्टिफिशियल वापरले जातात किंवा काही गोष्टी असतात तर खूप म्हणजे आपल्याला जे दिसतं ना ते खरंच ते नसतं. अरे खूप गोष्टी आहेत. म्हणजे आता मला वाटतं आता एवढ्यातच गिरिजाने पण एका इंटरव्ह्यू मध्ये तेच सांगितलं की ते दुधाच्या ऐवजी फेविकॉल असतो किंवा आपल्याला गरम गरम ह्याच्यातनं असं ते स्मोक येताना दिसतं तर ते लिटरली असं स्मोक त्या स्ट्रॉने त्याच्यात आणि मग लगेच तेवढा एका सेकंदात तो शॉट घेतात की तो धूर त्याच्यातनं बाहेर. कारण जितका वेळ तुम्ही आपल्याला लाइटिंग बिटिंग करून टेक घ्यायला जितका वेळ लागतो तितका वेळ कुठलाच पदार्थ गरम राहू शकत नाही, त्यातली वाफ निघून जाते. मग ते चहा असू दे, गरम दूध असू दे किंवा काही तुमची बिर्याणी राईस बीस जे काय मसाल्याचे आपल्या जाहिराती असतात जसं गरम गरम वाफ येत असते, बटर असू दे मेल्ट होणारं, हे सगळं खोटं असतं. कारण ते दिसायला तेवढं अट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजे आणि जे म्हणायचंय ते त्या व्हिज्युअल मधनं ऑडियन्सला कळलं पाहिजे हा त्यांचा फक्त एकमेव हेतू असतो. सो तो व्हिज्युअली दिसण्याकरता जेवढं काही म्हणून करता येईल तेवढं ती माणसं करतात. आणि आता त्या क्षेत्रात एक फूड डिझायनिंग असं एक वेगळं करिअर आलंय माहितीये ना तुला की हा ते करत असताना की ते कसं डिझाईन करून दिसलं पाहिजे फ्रेम मध्ये. म्हणजे फॉरगेट अबाउट आर्ट डिरेक्टर आणि हे सगळं की ते कसं दिसेल, पण ते जे ठेवलंय ते डिझाईन करून कसं छान अट्रॅक्टिव्ह वाटेल हे एक वेगळं प्रोफेशन आता आलंय त्या क्षेत्रात. हो हो म्हणजे मग त्याच्यातनं धूर कसा आणायचा किंवा ते. आता रिसेंट केलेली कुठली जाहिरात आहे तुझी एकदम अडचण म्हणजे? आता मी रिसेंटली एक ह्याची ट्रेडिंग ऍपची ऍड शूट केली आहे जी अजून यायची आहे, ऑन एअर येईल ती, किंवा त्याच्या आधी जस्ट एक प्लायवूडची केली आहे. तर कॉन्सेप्ट पण हल्ली इतक्या हिलेरियस काय येतात ना की म्हणजे ह्याच्यावरनं तुम्हाला हे म्हणायचंय, हा थॉट ऍक्च्युअली स्क्रिप्ट असताना इतका फनी वाटतो आपल्याला, पण ते अपील होतं अरे ऑडियन्सला. सो यू कॅन जज क्रिएटिव्हिटी जी आहे त्यांची, त्याला तुम्ही जज नाही करू शकत, कारण ते बघताना कदाचित होतं लोकांना अपील आणि मे बी त्याच्यावरनं त्यांच्या सेल्स मध्ये पण फरक पडत असेल. दॅट इज द रिझन की अशा कॉन्सेप्ट घेऊन ते क्रिएटर्स पण येतात परत. म्हणजे आता मी फॉर एक्झाम्पल मी आता प्लायवूडची एक जाहिरात केली जी आता आली पण ती डिजिटल ऍड होती. तर त्याच्यात असं होतं की मी माझ्या आईला फोन करते आणि ती फोनच उचलत नाही आणि मी खूप पॅनिक होते वगैरे आणि नवरा त्याच्यावरनं डायरेक्ट असं बोलतो काहीतरी मला आणि मी खूप विचित्र काहीतरी रिॲक्ट होतो, त्याच्यावर चिडते आणि निघून जाते आणि त्याच्यावरनं तो असा रिॲक्ट होतो आणि त्याच्या चेहऱ्यावर कॅमेरा येऊन मग व्हिओ असा जातो की बायकोचा मूड कधी बदलेल तुम्हाला सांगता येत नाही, पण हे प्लायवूड कधीच बदलणार नाही. एवढा वळसा म्हणजे काय त्याच्यावर बोलशील अरे, पण हे आपण कन्व्हिन्सिंगली करायचं. मूड आणि हा म्हणजे बायकोचा मूड कधी बदलेल सांगता येत नाही, पण हे प्लायवूड वर्षानुवर्ष तसंच राहील. हा त्याच्या मागचा कॉन्सेप्ट होता आणि ह्या सेम कॉन्सेप्टवर वेगवेगळ्या फनी अशा 3 20 सेकंड आम्ही शूट केल्या होत्या. अरे काहीही कॉन्सेप्ट असू शकतात आणि ते वर्क करतात. अरे तू चॅलेंज नाही करू शकत. आता एवढ्या जाहिराती घेतल्या एखादी जी वाटली यार ही जाहिरात मी ऍक्सेप्टच करू शकत असं वाटलं का? म्हणजे एकदा असं वाटलं का ही कशी काय केली आहे की विनोदी एखाद्या घटना अशी?
न केलेल्या पण मी पाहिलेल्या तर अशा खूपच आहेत. पण आता जी मी तुला म्हणते की एक ट्रेडिंग ऍपची पण मी ऍड शूट केली आता रिसेंटली. तर त्याच्यात म्हणजे ती पण फनीच आहे तशी बघायला गेली तर. आता ही तू दाखवू शकशील की नाही मला माहिती नाही, कारण ती अजून ऑन एअर आली नाही, पण मी सांगते तुला. तुझा कॉन्सेप्ट असा होता की मुलाच्या अॅन्युअल फंक्शन मधनं आम्ही जस्ट आलोय. ओके. आणि त्याने काढलेले, माझ्या नवऱ्याने काढलेले फोटोज मी त्याच्यात बघतेय. तर त्याने आमच्या मुलाच्या ऐवजी भलत्याच कोणाचे तरी फोटोज काढले आणि त्याच्यावर आय एम पिस्ड ऑफ. ओके. हा, आणि कॉन्सेप्ट असा जातो की म्हणजे तुम्ही स्वतःच्या मुलाच्या ऐवजी दुसऱ्याच कोणाचे तरी फोटो काढून कसे येतात, लक्ष कुठे असतं वगैरे म्हणून मी रागाने निघून जाते. मग परत त्याच्या चेहऱ्यावर कॅमेरा आणि ध्यान अगर ट्रेडिंग में रहेगा तो भटकेगा ही. आता तू काय बोलशील ह्याच्यावर सांग मला. म्हणजे काही कुठलंही इमोशन कुठेही कनेक्ट करू शकता जी ऍड वाली. आता मला ह्या विषयाला घेऊन बऱ्याच वेळेला प्रत्येक प्रोडक्टचं आपलं नॉलेज नसतं किंवा एखाद्या ही इंडस्ट्री वेगवेगळ्या आहेत ना, तर तेव्हा तू काय करते, एखादी जाहिरात करायला तू इंडस्ट्रीचा अभ्यास करून जातेस किंवा ही गोष्ट तर महत्वाची आहे की बाबा मी उद्या जर म्हणजे ग्लासचा करतोय किंवा ग्लास इंडस्ट्री काही असेल, जसं फर्निचरचं म्हणालीस किंवा तू अगर ट्रेडिंगचं म्हणाली, तर ह्या इंडस्ट्री तू काय मध्ये काय करते, तेव्हा काय करते, काही स्टडी करून जातेस की तिकडे जाऊन डायरेक्ट तुझं वर्कआउट होतं? स्टडी ऍज इन हे बघ, प्रत्येक गोष्टीचा स्टडी. कारण आता बघ, जे मी तुला म्हटलं मी प्लायवूडची ऍड केली, तो एका पर्टिक्युलर रिजनचा तिकडचा लोकल ब्रँड होता त्यांचा. ती ऍड मोठ्या स्केलवर होती, डिजिटल होती, इज फाईन. पण मग काय होतं, अशा वेळेला तू पटकन गुगल केलं तर प्रत्येक गोष्ट तुला अवेलेबल असं नाहीये. बरोबर. पण हा, लाईक आय सेड की थोडी जुजबी माहिती त्या प्रोडक्शन हाऊस कडनं माहिती करणं की बाबा हे काय आहे प्रोडक्ट, किती वर्षांपासून आहे, कसं चाललंय एवढं. बट अदरवाईज ज्या आपल्याला माहितीतल्या गोष्टी असतात त्या डेफिनेटली गुगल करून थोडी माहिती काढूनच जाते मी. अशी कुठली जाहिरात होती की तू त्याला नकार दिलास आतापर्यंत, असं झालं की नाही ही नाही करणार? नाही. ओके. म्हणजे मला अशा कुठल्या जाहिराती आतापर्यंत ऑफरच नाही झाल्यात की मला असं वाटलं की आपण ह्या करू नये. तरी तू कुठल्या नाही करशील की तू करशील? साधारण ही जाहिरात मी नाही करणार. त्या जाहिराती येतच नाहीत, लाईक म्हणजे ज्या मी करणार नाही एथिकली, असं तू म्हणत असशील तर. जशा पूर्वी लिकरच्या जाहिराती व्हायच्या, ज्या जर मला कधी झाल्या असतं ऑफर तर मी कधीच केल्या नसत्या. सिगरेट्सच्या आहेत किंवा फॉर दॅट मॅटर अगदीच असं काहीतरी जंक फूड आहे जे मला माहितीये की खूप जास्त अनहेल्दी आहे लोकांसाठी. कोल्ड ड्रिंक्स आहेत, त्या मला नाही इंटरेस्ट आहे करण्यात. म्हणजे मी ऑडिशन्सच देत नाहीत, मला आले तरी तसे. कोल्ड ड्रिंक्सच्या ऑडिशन्सला मी जातच नाही. पण तू स्वतः ठरवून ही गोष्ट जाणीवपूर्वक? मी डेलिबरेटली करते या गोष्टी. आम्ही स्वतःही घेत नाही आणि कोल्ड ड्रिंक्स मला नाही आवडत. क्या बात आहे, इट्स गुड. म्हणजे एक, कारण की हल्ली गुटख्यापासून सगळ्यात जाहिराती मोठे मोठे स्टार करतायत, तर म्हणजे एक्झॅक्टली त्याही कधी मला किती पैशासाठी ऑफर झाले तरी मी नाही करणार. क्या बात आहे, नाही करणार. फॅन्टास्टिक. हा झाला जाहिरातींचा सगळा उहापोह. मध्ये तू अचानक 10 वर्ष आणि हा सगळा गॅप घेतला आणि पुन्हा एकदा सिरियलकडे वळली, तर ह्या 10 वर्षात काय केलंस मग तू? म्हणजे स्वतःवर अभ्यास काय करत होतीस आणि का गॅप घेतला होता तो? आहेत काही कारण त्याच्या मागे. पहिली गोष्ट म्हणजे खूप जास्त त्याच्या आधी मी टेलिव्हिजन करत होते, तर मला स्वतःला त्याच्यातनं थोडा ब्रेक घ्यायचा होता. तुमचा वेळ खूप लागतो तिकडे, तुमचे एफर्ट्स खूप लागतात आणि ना रोज काहीतरी तुम्हाला द्यायला लागतं, यु नो. आणि मला जरी टेलिव्हिजन काय म्हणू, हा टेलिव्हिजन हे जे माध्यम आहे ते लोकांना रोज देण्यासाठीचं जरी असलं ना तरी गृहीत धरू नये लोकांना, असं मला फार वाटतं. कारण लोकांकडे इतके चॅनल्स आणि इतका कॉन्टेंट सध्या अवेलेबल असताना सुद्धा जर ते अर्धा तास का असेना तुमच्यासाठी वेळ काढून जर टीव्ही बघतायत, तर तुम्ही त्यांना काहीतरी चांगलं द्यायला बांधील आहात. ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असं मला वाटतं. आणि त्यांना देण्यासाठी ना मुळात आपल्यापाशी काहीतरी असायला पाहिजे, यु नो. ते रोज तेच करून ना एक आपण पण स्टॅग्नंट होतो, काही व्हेरिएशन राहत नाही, एक ब्लॉकेज येतो. तो काढण्यासाठी म्हणून मी सुरुवातीला आधी ठरवून थोडा गॅप घेतला होता की आता जरा थांबूया. आणि काय होतं, एक स्पेसिफिक इंटरव्हल्सनी ना पॅटर्न बदलत जातो प्रत्येक क्षेत्रातल्या कामाचा. आत्ता जर आपण जुन्या सिरियल्स बघितल्या ज्या विकली वगैरे असायच्या, बाय विकली असायच्या, तेव्हाचा पॅटर्न आणि आत्ताचा पॅटर्न, म्हणजे फॉर दॅट मॅटर तेव्हाचा पॅटर्न आणि मी जेव्हा करत होते आधी टेलिव्हिजन तेव्हाचा पॅटर्न, ह्याच्यात तफावत आहे. आणि मी आधी जो करत होते आणि मी आत्ता जो करते ह्या पॅटर्न मध्ये पण खूप तफावत आहे. फॉर दॅट मॅटर मला तर असं वाटतं की ऑडियन्स, त्यांचा चॉईस, ऑडियन्सचा वर्ग ह्याच्यातही खूप फरक पडलाय.
सो मला असं वाटतं स्वतःला अपग्रेड करण्यासाठी पण आपण थोडासा वेळ घ्यायला पाहिजे. अगदीच त्याच्यात वाहून झालं नको की हा फेम मिळतंय, पैसा मिळतोय म्हणून करतोच आहे, छापतोच आहे, असं. तर ते प्रत्येकाचं सब्जेक्टिव्ह आहे, कोणाला काय चॉईस असतो बरोबर, काही गरज तर असते. आणि त्याच्यावरनं कोणाला जज करण्यात पण काही अर्थ नाही, कारण प्रत्येकाचं कंडिशनिंग वेगळं वेगळं आहे. मला आज जर फायनान्शियली मी गॅप घेणं परवडू शकतं, पण म्हणून ते प्रत्येक आर्टिस्टला परवडेल असं नाहीये. कारण नाही म्हटलं तरी आमच्या क्षेत्रात असं असतं की लोकांना ते मनोरंजन आणि फेम जरी वाटलं तरी ऍट द सेम टाइम आमच्यासाठी ते अर्थांजन सुद्धा आहे. बरोबर. सो ब्रेक घेणं प्रत्येकाचं सब्जेक्टिव्ह आहे, कोणाला कितपत ते फिजिबल असेल, अफोर्डेबल असेल. तर मला असं वाटलं की फॉर्च्युनेटली माझ्या घरची परिस्थिती अशी होती की आय कुड टेक दॅट ब्रेक. तर मला जरा थांबायचं होतं टेलिव्हिजनपासनं. स्वतःला काही आणखीन वेगळ्या गोष्टीसाठी एक्सप्लोर करता येतं का बघायचं होतं मला. आणि मग मीनवाईल कोविड आला, तर तेव्हा तर ओव्हरऑल सगळंच थंड पडलं. मग काही पर्सनल लाईफमध्ये अशा काही गोष्टी घडल्या ज्याच्यामुळे जरा मी ब्रेक आणखीन तो वाढला असं झालं. आणि मग एनिवे आता नंतर असं माझ्या डोक्यात होतं की आता ओके, आता स्वतःला आपण चार्ज करून घेतलंय, आता आय हॅव समथिंग टू गिव्ह. तर आता मला सुरुवात परत करायची आहे. आणि नेमकं तेव्हाच एक टेलिव्हिजनची सिरियल ऑफर झाली मला, ज्याच्यात एक चांगलं प्रॉमिनंट कॅरेक्टर होतं. कारण मलाही असं म्हणजे माझं तेच म्हणणं होतं की काहीतरी चांगलं स्टँड आउट होण्यासारखं असेल तर करू, घाई नाहीये मला. बरोबर की आता येतंय काम तर घेऊया, आता एवढा मोठा गॅप झालाय. आणि अर्थात म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की मला हा थॉट कधी आलाच नाही. ऑफकोर्स माझ्याही डोक्यात हा थॉट आला की मी प्रत्येक वेळेचं कामाला नाही म्हणत गेले, नाही म्हटलं तरी ऑडियन्स पासून डिटॅचमेंट होते. प्रोडक्शन हाऊसेसमध्ये असं वाटतं की हिला काम करण्यात इंटरेस्ट नाहीये, हळूहळू काम ऑफर होणं बंद होतं. ही इन्सिक्युरिटी मला वाटतं कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येक ऍक्टरला असतेच. सो तो तेव्हा मानसिक संतुलन ठेवणं हे फार महत्वाचं आहे आणि खूप डिफिकल्ट आहे ऍक्च्युली. कसं ठेवते? कारण मी गेले त्या फेजमधनं, त्यामुळे मला माहिती आहे की हे खूप डिफिकल्ट आहे. आणि तेव्हा आपल्या हातून अनवधानाने चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता खूप जास्त असते की गरज आहे पैशाची म्हणून येते त्या कामाला हो म्हणूया, किंवा आपण कुठेच दिसत नाही आहोत तर नेटवर्क होण्यासाठी म्हणून येते त्या कामाला हो म्हणूया. हे अगदीच होऊ शकतं आणि खूपच गृहीत धरण्यासारख्या चुका आहेत या. पण तेव्हा लाईक आय सेड, तेव्हा बॅलन्स ठेवणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि अशा वेळेला निर्णय घेताना ना तुमचं अपब्रिंगिंग आणि तुमचं आजूबाजूचं सर्कल हे खूप मॅटर करतं, असं माझं स्वतःचं ठाम मत आहे. कारण काय होतं ना, कधी कधी असं होतं की आपलं परसेप्शन आहे ना हे खूप बायस्ड असतं. तर तेव्हा जवळ तुमच्या असं कोणीतरी हक्काचा माणूस पाहिजे की जे तुम्हाला करेक्ट गाईड करेल, जे तुमच्या फेवर मध्ये करेल असं नाही, जे रॅशनली तुम्हाला करेक्ट गाईड करेल. त्यामुळे मी म्हणते की जे सर्कल आहे ना आपल्या आजूबाजूचं, ते कसं आहे हे खूप मॅटर करतं. कारण तुम्ही फ्री वेळेत कसे वागता ना त्याच्यावर तुमची खरी पर्सनॅलिटी कळते लोकांना. जेव्हा तुम्ही बिझी असता ना तेव्हा तुम्ही छानच असता, जेव्हा तुम्ही मोकळे असता तेव्हा तुम्ही बाय चॉईस काय करायला जाता त्याच्यावर तुमची खरी पर्सनॅलिटी कळते. सो फ्री वेळेत सुद्धा आपण स्वतःचं डोकं शांत ठेवून नीट वागणं हे फार गरजेचं आहे. काय करते तू? म्हणजे असं कधी कधी मानसिक स्टेबल होण्यासाठी, राहण्यासाठी काही वेगळ्या गोष्टी करते का तू? ज्या योगा आहे किंवा योग म्हणतात त्याला, योग सॉरी म्हणजे असतील तर खूप रागवतील, तर ते योग म्हणतात त्याला. आणि किंवा तू ऑब्वियस मला वाटतं हेल्थ कॉन्शियस तर आहेस या गोष्टी, किंवा व्यायाम आहे, किंवा काय अशी गोष्ट करतेस? आहेत अरे खूप गोष्टी आहेत. हे पण प्रत्येकाची चॉईस वेगळी वेगळी असू शकते. आता मला वाचनात खूप रमायला होतं. ओके. तर चांगलं वाचन करून तुम्ही स्वतःचं डोकं मला वाटतं बॅलन्स ठेवू शकता, कारण दॅट हेल्प्स यू. इट्स म्हणजे मला असं वाटतं इट्स काइंड ऑफ मेडिटेशन. प्रत्येकाचं मेडिटेशनचं परसेप्शन वेगळं वेगळं आहे. परफेक्ट. तर एक उत्तम वाचनाने ना आणि तुमचा मेंदू कार्यरत राहतो त्याने. मला एकतर काय म्हणतात असं आपण डम प्ले करतात ना काही लोक उगाच, ते मला अजिबात आवडत नाही. आय कॅन डू दॅट. तर तो मेंदू शाबूत ठेवण्यासाठी तुम्हाला चांगलं वाचन आहे, आजूबाजूला चांगलं पाहणं आहे. आता तर एवढा उत्तम दर्जाचा, इंटरनॅशनल दर्जाचा कॉन्टेंट तुम्हाला फिंगर टिप्सवर अवेलेबल आहे. मीटिंग युअर फ्रेंड्स किंवा मेडिटेशन, लाईक यू सेड. योग या क्षेत्राकडे अजून मी वळले नाहीये, म्हणजे माझं त्याच्याबद्दल काही हे नाही आहे पर्सनल, पण आय प्रेफर जिमिंग, वर्कआउट वगैरे. आणि पण मेडिटेशन वर्क्स. आता मी रिसेंटली हा स्वतःच्या अनुभवावरनं सांगते, कारण आधी सुरुवातीला ना एक ते वय होतं माझं पण, जेव्हा मला पण असं वाटायचं की मेडिटेशननी काय होतंय, काही नाही, काही फरक नाही पडत वगैरे. पण नाही, त्याने ना तुमचं डोकं स्थिर
राहण्यासाठी खूप मदत होते, जी जसं मी मगाशी म्हटलं पर्सनल लाईफमध्ये जेव्हा मध्ये खूप काही घडामोडी घडल्या तेव्हा मानसिकरित्या स्टेबल राहण्यासाठी मला मेडिटेशनची खूप हेल्प झाली. किंवा तू केलंस? हां, म्हणजे तेव्हाच केलं. ॲज इन कसं झालं की पूर्णपणे अजून पण मी असं म्हणत नाही की त्या मेडिटेशन मला अजून नीट जमलंय, बट ॲटलिस्ट माझ्याकडनं ते इनिशिएट झाल्यात गोष्टी असं मला वाटतं. आणि त्याचं श्रेय पूर्ण जातं परुळेकर सरांना, कारण मी त्यांच्याकडे आता वर्कआउट करायला सुरू केलं ना तेव्हापासून. हो, नाही पण तो माणूस आहेच तसा. आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्याला जातं. त्यांच्याकडे मी जायला लागल्यापासनं माझा ओव्हरऑल माझ्या कामाकडे आणि माझ्या आयुष्याकडे आणि ओव्हरऑल सगळ्या इंडस्ट्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदललाय. आणि त्याची मला हेल्प झाली आहे खूप. मला आतून स्वतःहून त्याच्यातले पॉझिटिव्ह झालेले बदल जाणवतात. आधी जशी मी इम्पेशंट व्हायचे, चिडचिड व्हायची किंवा एकदम इम्पल्सिव्ह रिॲक्ट करायचे, ह्या गोष्टी थोड्या आता कमी झाल्यात. ॲक्सेप्टन्स आलाय. आणि माझं काय म्हणणं आहे की त्याने ना परिस्थिती बदलत नाही, परिस्थिती जी आहे तीच राहते, पण एक फेस करायला थोडं करेज येतं आपल्याला आणि ते खूप मॅटर करतं. कारण नाहीतर खूप चुकीच्या मार्गाला आपण जाऊ शकतो असं मला वाटतं. आणि मग आपल्याला ते जस्टिफाय करायला आपलं वागणं मग व्यसनं आहेत आणि अजून काही चुकीच्या संगती आहेत, ते सगळं होतं. सो आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू दॅट. पण मेंटली स्टेबल राहणं आणि ॲक्सेप्टन्स येणं खूप गरजेचं आहे. जे काही आपल्याबरोबर घडतंय ना, ते जेवढ्या लवकर तुम्ही मेंटली ॲक्सेप्ट कराल तितकं तुम्ही त्याच्यावर नीट रिॲक्ट कराल. आणि जितकं तुम्ही त्याला असं झिडका की नाही माझ्या बाबतीत असं होऊच नाही शकत, तितकं तुम्ही विचित्र रिॲक्ट कराल त्याला. जे आता हळूहळू माझ्यात येत चाललंय आणि त्याचं श्रेय परुळेकर सरांना जात आहे. ओके, नाही सुपर्ब आहे ते. म्हणजे ते दिसतं, कारण की सुरुवातीला मी एक कॉलेज, खरं सांगतो कॉलेजच्या जीवनामध्ये मला साधारणपणे एकांकिका वगैरे बघितल्या आहेत तुझ्या, आणि आम्ही त्या टायमाला हे केलं डहाणू करून करत असताना. पण नंतर तू बदलत गेलेली, तुझं एक ना मॅच्युरिटी लेवल ती चेंज होत गेली आणि सगळ्याच गोष्टी आहेत. पण मला एक गोष्ट विचारली, तुझे या क्षेत्रामध्ये मित्रमैत्रिणी किती आहेत? खूप कमी. का वाटतं या क्षेत्रामध्ये मित्रमैत्रिणी होत नाहीत का? ते फक्त प्रोफेशनल असतात का? असं वाटतंय म्हणून नाही आहेत की काही असा विषय नाही आला? सांग ना खरं, म्हणजे आम्हाला. हो, नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. कारण आय डोंट नो, मला असं वाटतं की आता ना काही म्हणजे बऱ्याच अंशी लोकांचं असं झालंय ना की ऑफ आणि ऑन हे विसरलेत किंवा ठरवून बाजूला झालेत. कारण आता नाहीये कॅमेरा, तर आता आपण नॉर्मल राहूया, हे बऱ्याच जणांना कदाचित नाही जमत आहे अजून. ओके. किंवा मग ते तसेच असतील तर ते मला झेपत नाहीये, मला नाही होत. त्यामुळे माझ्या इंडस्ट्रीत ओळखी खूप आहेत, पण खऱ्या अर्थी आपण मित्र ज्याला म्हणू ना, मित्र मैत्रीण दोस्त कमी आहेत माझे, खूप कमी आहेत. पण मग ते म्हणजे जे तोंडावर जे बोलतात की बाबा अरे तू तो यार आहे आणि ते जे काय सगळं चालतं, तर ते आता ऑब्वियस कॉमन पब्लिकला नेहमी असतं की अरे ह्यांच्या तर एवढ्या म्हणजे यांच्या लॉब्या आहेत, किंवा हे तर लोक एका पार्टीला जातात किंवा त्यांना त्यामुळे कामं मिळतात. तर हे सगळं खरं आहे का? हे सगळी कामं तुला असं वाटत नाही तुझ्यावर बऱ्याच वेळेला, म्हणजे तुझा चेहरा आणि तुझा अभिनय आणि तुझ्या सगळ्या गोष्टी पाहता तुला जी कामं मिळायला हवी होती ती त्या मानाने तेवढी मिळाली नाहीत, असं वाटतं तुला? मला खरंच वाटतं खूप असं की म्हणजे मी जेवढं डिझर्व करते तेवढं मला नाही मिळालं. पण आय थिंक आता हे खूप बायस्ड ओपिनियन माझं स्वतःबद्दल असू शकतं, कारण हे सगळ्यांनाच वाटत असेल की मला काहीतरी छान मिळालं पाहिजे. पण हेच कारण आहे का की त्यांच्यामध्ये सतत न राहिल्यामुळे किंवा सतत त्या लॉबीमध्ये नसल्यामुळे काही, किंवा त्यांच्याबरोबर सतत कनेक्ट नसल्यामुळे असं होतं? असू शकेल, यू नेव्हर नो. पण व्हेरी ऑनेस्टली माझं लॉबी सिस्टम आपल्याकडे आहे, मी तिथं अजिबात नाकारणार नाही. लॉबी सिस्टम आपल्याकडे आहे, पण म्हणजे मला असं म्हणायचं की ओळखीतनं कामं मिळतात हे अजून एक मोठं मिथ आहे. ओके. मला आतापर्यंत जितकी कामं आली सगळी अनोळखी लोकांकडनं आली, सगळी. आणि ओळखीचे म्हणजे असं वाटतं की अरे आत्ता आपण काल भेटलो आणि उद्या या माणसाचं काहीतरी प्रोजेक्ट लॉन्च झाले ज्याच्याबद्दल एक अवाक्षर नाही काढलं त्यांनी माझ्याकडे. आणि म्हणजे माझं असं म्हणणं नाही की त्या कॅरेक्टरसाठी आय एम द बेस्ट सुटेबल पर्सन, बट आय कुड बी, किंवा एक अंदाज दिला जातो की आम्ही हे करतोय. आणि माझं तर असंही म्हणणं नाही की तुम्ही येऊन मला डायरेक्ट रोल ऑफर करा. मी तर अजूनही ऑडिशन्स ना, लुक टेस्ट ना सगळं द्यायला आय एम ओपन फॉर इट.
कारण ऑब्व्हियसली मला एवढं कळतं की एखादा माणूस जर एक प्रोजेक्ट डिझाईन करतो, त्याच्यावर खूप जणांचा पैसा आहे, सगळ्यांची मेहनत आहे, तर उगाच कोणावर विश्वास ठेव. मला असं जेव्हा वाटेल की हा मी करू शकते, पण मला जर ऍक्च्युअल स्क्रीनवर बघितलं असं वाटलं की नाही होते ते, तर हे चेक करायचं, हे पडताळून बघण्याचा हक्क समोरच्याला आहेच की. त्याच्यात मला काहीच कमीपणा किंवा इन्सल्टिंग वाटायला नको की आता मी एवढे प्रोजेक्ट केलेत तर मी ऑडिशन का देऊ. नथिंग लाईक दॅट. आय एम ओपन फॉर इट. पण ओळखीतनं कामं मिळतात हे मला तरी म्हणजे याचा अनुभव कामाला फार काम चुकीचा मिळतं, आहे. कामाला काम मिळतं असं तुझं म्हणणं. हा. आणि मला अलीकडे असं आणखीन वाटायला लागलं की हल्ली कॅलिबर पण फारसं कन्सिडर होत नाही काम मिळताना. ओके. आता तर क्रायटेरिया फारच म्हणजे भीषण होऊ लागलाय की फॉलोअर्स आणि लाईक्स हे एक मोठं जरा म्हणजे मला अजून ते डायजेस्ट करायला डिफिकल्ट जात आहे. पण सोशल it's मीडियावर fact, it's fact. तेवढी ऍक्टिव्ह नसते. नाही, मी नाही एवढी ऍक्टिव्ह. आणि नाहीये म्हणजे असं नाहीये की ते मी त्याच्या अगेन्स्ट आहे, पण मला असं वाटतं की थोडं लाईफ स्वतःचं पर्सनल असलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी शेअर करण्याची काही गरज नाही. ज्या करण्यासारख्या आहेत त्या करूया, काही असंच आउट ऑफ फन पण करूया. आय एम नॉट अगेन्स्ट इट. पण हल्ली त्याचं क्रेज एवढं वाढलंय ना की म्हणजे ते इट्स काइंड ऑफ अ प्रेशर यार, की अरे तू इतक्या दिवसात पोस्ट नाही केली तर हा ओके, म्हणजे त्या व्यतिरिक्त आयुष्यात करण्यासारख्या महत्वाच्या गोष्टी आहेत, हे आधी लोकांना ऍक्सेप्ट होऊ दे. आणि फॉलोअर्स हा कास्टिंगचा क्रायटेरिया आहे जरा मला म्हणजे मला वाईट वाटतं या गोष्टीचं. असं तू बघितलंस की फॉलोअर हो. जास्त आहेत आणि ह्यांनाच कास्ट केलं गेलं? फॉलोअर्स मुळे कास्ट होणं हे मी आता हल्ली खूप बघते. ओके. आणि ते म्हणजे मग अभिनय येत डिसअपॉइंटिंग असेल? आहे फार. हा, म्हणून कॅलिबर हा क्रायटेरिया पण आता बाजूला सरलाय रे, विच इज व्हेरी अनफॉर्च्युनेट मला असं वाटतं. कारण काय होतं कॅलिबरनी म्हणजे आता प्रत्येकाचं काय म्हणूया आपण, त्यांचं पण काहीतरी त्याच्या मागे गणित असतं. गणित, व्यावसायिक गणित असतं. आय टेल यू कसं आहे, तू जर एखादी फिल्म करतोयस तर अर्थातच ऍज अ प्रोड्युसर तुझं पण काहीतरी गणित असेल ना, तुझं काही कॅल्क्युलेशन असेल की तुझे रिटर्न्स. तर आता कसं आहे की परसेप्शन पण मॅटर करतं. तुला जर बिझनेस म्हणून ते प्रोजेक्ट करायचंय का तुला कलाकृती म्हणून ते प्रोजेक्ट करायचंय, राईट? जर तुला बिझनेस म्हणून करायचं असेल तर ऑब्व्हियसली फॉलोअर्स, तू ज्यांना कास्ट करतोय त्यांचा रीच केवढा आहे, त्याच्यावरनं तुला किती ऑडियन्स मिळू शकेल हे तू कन्सिडर करशील. आणि जर तुला कलाकृती म्हणून एखादा प्रोजेक्ट करायचा असेल तर त्या व्यक्तिरेखेला न्याय देणारा कॅलिबरचा कलाकार तुला मॅटर करेल, राईट? सो आता जर तुझ्या प्रोजेक्टचं परसेप्शन काय आहे जर तुला क्लिअर असेल तर ऑब्व्हियसली तुला मग फॉलोअर्स हा तुझा एक क्रायटेरिया असूच शकतो. त्यामुळे मला कमेंट नाही करायचं, पण मला वाईट वाटतं या गोष्टीचं. हो, येस. मासी, ऍक्च्युली असं कधी वाटलं की तुला लोक ओळखायला लागलेत, म्हणजे आता लोक रस्त्याने ओळखतात अरे यार ही मानसी, असं कधी मला अनुभव असा आलेला, जसं मी म्हटलं दुसरीच मालिका झी मराठीवरची कुंकू. ओके. कुंकू मध्ये मी अमृता किल्लेदार नावाचा कॅरेक्टर करत होते. आणि कॉलेज संपल्यानंतरच असंच ते वय होतं फार. आणि अचानक एवढं रेकग्निशन म्हणजे की ट्रेनने वगैरे हळूहळू जाणं बंद झालं माझं त्या कारणाने. इतकं म्हणजे की मला वाटतं तो एक वर्षभर माझं नाव ऑलमोस्ट अमृता झालं होतं. म्हणजे रस्त्याने लोक भेटले की अमृता म्हणून हाक आली की मग सवयीने मी बघायचं, मला कळायचं की हा हे मला बोलवताय. इतकं झालं होतं. पण ते फेम अनुभवायला डेफिनेटली कोणाला नाही आवडणार, आवडतं. पण जसं मी म्हटलं की कुठे थांबायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. पण ती मॅच्युरिटी यायला पण मला वाटतं थोडं वय जायलाच लागतं. त्या वयात आपल्याला ते नाही लक्षात येत. तसं होतं ते. मी ब्लेम नाही करणार कोणाला त्याच्याकरता. पण कुंकू वॉज द टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ, की तेव्हा मला कॉन्फिडन्स पण आला की येस आपण ह्या क्षेत्रात करिअर करू शकतो. आणि रेकग्निशन खूप मिळालं मला कुंकूनी. ओके. आता साधारणपणे एवढी वर्ष गेल्यानंतर एक गोष्ट बदलायची झाली की असं म्हटलं ही गोष्ट मी बदलेन, किंवा ही गोष्ट मी बदलली असती तर कदाचित मी वेगळ्या टप्प्याच्या आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यावर असते, किंवा हे प्रोजेक्ट नसतं घेतलं, किंवा हे असं काही वाटतं का एखादी गोष्ट, किंवा आयुष्यामध्ये पण इव्हन एक गोष्ट मी तो डिसिजन चुकला माझा असं वाटतं कुठे? आहेत असे छोटे मोठे तर बरेच आहेत. म्हणजे असं प्रिसाइजली खूप मोठं असं तर मला पटकन स्ट्राईक नाही होते. पण हा स्वभावातले काही मला असं वाटतं की जसं आत्ताच आपण डिस्कस केलं की माझा स्वभाव असा आहे की पटकन मी जास्त लोकांमध्ये, कारण मला कळतं आणि मला नाही आवडत ते खोटं असं, आणि ना मला फार करतायत. त्यामुळे ना लोकांचा ग्रुप आला की
आपोआपच मी साईडला पडते. अरे मला त्यासाठी काही एफर्ट्स घ्यायला लागत नाही, मी आपोआपच साईडला पडते. असा जर नसता स्वभाव तर कदाचित मी आणखीन जेल झाले असते लोकांमध्ये, कदाचित आज परिस्थिती वेगळी असू शकते असती. यू नेव्हर नो. आता OTTचा जमाना आहे, म्हणजे सगळेच जण आता OTTवर आहे, कारण की मराठी चित्रपट काय तसे त्या लेवलला जात नाहीयेत किंवा आहे. तर येणाऱ्या काळामध्ये काही OTT ऑलरेडी तुझ्या शूटिंग केल्या आहे, तुला काही ऑफर आल्या आहेत किंवा तू काही शूटिंग करून ठेवलं असं काही आहे OTT? आणि OTT बद्दल एकंदरीत तुझं काय म्हणणं आहे ह्या क्षेत्राबद्दल, OTT बद्दल? OTT हा खूप छान प्लॅटफॉर्म आहे, ह्याच्याबद्दल काही डाऊटच नाहीये. पण त्याचं परत आपण म्हणतो तसं प्रोज अँड कॉन्स दोन्ही आहेत, कारण त्याला सेन्सॉर नाहीये आणि तो इझिली लोकांना अवेलेबल आहे बघायला. सो आता काय ना, एक पर्टिक्युलर एजच्या खालच्या मुलांना सगळं बघणं हे त्या एजला ऍक्च्युली साजेसं नाहीये, पण त्यांच्याकडे तो ऍक्सेस आहे आता. सो यू कॅन स्टॉप देम. आणि ते बघून जे त्यांच्यावर परिणाम होतात ना, ते तुम्ही थांबवू नाही शकणार आहात. हा एक खूप मोठा त्याचा मला वाटतं ड्रॉबॅक आहे. आणि ऍट द सेम टाइम एक खूप मोठा त्याचा प्लस पॉइंट मला असं वाटतं की आता जे टिपिकल हिरोइझम वगैरे ज्या कॉन्सेप्ट होता ना आपल्याकडे, एकदम स्टिरिओटिपिकल, तो अख्खा मोडून पडलाय. अख्खा म्हणजे पूर्वी एक हिरोचा लुक असायचा की ही इज द हिरो किंवा ही हिरोईन, असं ते अख्खं मोडून पडलंय आता. आणि विच इज गुड मला असं वाटतं. एका काय म्हणू, ऍक्टर किंवा अभिनेता अभिनेत्रीच्या दृष्टीने ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे. तुम्ही कसे दिसायला कसेही असा तुम्ही, किंवा फॉर दॅट मॅटर तुमचा कुठला एक विशिष्ट टोन असेल तुमच्या बोलण्यात, पण तो यू नेव्हर नो की कॅरेक्टर असं असेल की तो तुमच्यासाठी वर्क करेल. ही खूप मोठी काय म्हणतो ब्लेसिंग आले OTTच्या निमित्ताने सगळ्या ऍक्टर्सना. कारण खूप आपल्या माहितीत पण असे आजूबाजूचे ऍक्टर ऍक्ट्रेसेस असे आहेत जे खूप उत्तम आहेत कॅलिबर वाईज, पण लुक हिरोचा म्हणून असं नाहीये त्यांच्याकडे, पण ते आपल्या हातात नाहीये. तर आता त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे आणि खूप वाईड लेवलला त्याचा रीच पण आहे. म्हणजे असं नाहीये की आता मी करते तर हे झी मराठी आहे तर एवढाच ऑडियन्स बघेल, किंवा काही झी हिंदी आहे किंवा काही जो काही चॅनल आहे एवढाच ऑडियन्स बघेल. इंटरनॅशनली रीच आहे त्याला. सो तू जे करतोयस आणि जे तुझं पडतंय ह्याच्यावर काम, ते इंटरनॅशनली जगभरात पाहिलं जातंय. हा खूप मोठा प्लस पॉइंट आहे. आणि लाईकवाईज तुला तुझ्या रीचच्या आणि तुझ्या मेंटॅलिटीच्या, तुझ्या बघण्याच्या बाहेरच्या गोष्टी सुद्धा तुला बघायला मिळतात. वेगवेगळं कल्चर, वेगवेगळ्या थॉट प्रोसेसेस तुम्हाला बघायला मिळतात आणि त्याच्यातनं आपल्याला स्वतःला पण खूप डेव्हलप व्हायला मिळतं ॲज अन ऍक्टर. कारण ऍक्टिंग हे क्षेत्रच असं आहे ना की ज्याच्यात तुम्ही सतत उघडं असणं गरजेचं आहे. कुठे बघितलेली गोष्ट, घडलेला इन्सिडन्स, कोणाची तरी एक मानसिकता किंवा कोणाची एक लकब, कोणाची एक बोलण्याची पद्धत तुला कुठे कुठल्या कॅरेक्टरमध्ये वापरता येईल, इन्कॉर्पोरेट करता येईल, हे तू आता सांगू नाही शकत. सो ते सतत सगळं एक फक्त साठवत राहणं, ही जी प्रोसेस आहे एका ऍक्टरची, ती याच्याने खूप छान झाली असं मला वाटतंय. त्यामुळे तो एक खूप मोठा प्लस पॉइंट आहे. मानसी, तू आता मगाशीच म्हणाली वाचन खूप करतेस आणि खूप पुस्तकं आतापर्यंत नक्कीच तू वाचली असशील. एक तर दोन प्रश्न. एक तर पहिला प्रश्न म्हणजे आतापर्यंत वाचलेलं पुस्तक जे तुझ्यावर खूप परिणाम करून गेलं, कुठल्याही विषयातलं असेल ते. आणि दुसरा प्रश्न असा की आता काय वाचतेस, ह्या दोन गोष्टी. हो, आता काय वाचते हा खूप चुकीचा प्रश्न आहे. कारण प्रांजळपणे मी कबूल करेन, आता खूप काळात वाचन थोडं बाजूला पडलंय जेव्हापासून OTT आणि हे सगळं आलंय. वाचन आता फार कमी होतं, पण पुस्तकं अशी खूप आहेत रे, असं एक असं सांगता नाही येणार. खूप अशी पुस्तकं आहेत ज्याच्यातनं छोट्या छोट्या गोष्टी, किंवा तू मराठी साहित्य आणि की मराठी जास्त करून, इंग्रजी ही वाचते मी, हिंदी ही वाचते, पण 80% आतापर्यंत माझं वाचन हे मराठीतलं आहे. खूप आहेत अरे, इरावती कर्वेची पुस्तकं आहेत ज्याच्यातनं आपल्याला मॅच्युरिटी काय असते माणसाची हे लक्षात येते, की कसा माणूस घडू शकतो. खूप खूप आहेत. म्हणजे आता एक असं नाव घेऊन सांगणार का नाही. फॉर दॅट मॅटर तर आपल्याला आयुष्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी पुलंनीच एवढ्या सांगितल्या आहेत की त्या आयुष्यभरासाठी पुरण्यासारख्या आहेत आपल्याला. अत्रेंची पुस्तकं आहेत ज्याच्यातनं आपण हजरजबाबीपणा शिकू शकतो. केवढ्या गोष्टी आहेत की अत्रेंकडनं आपण हे तर नक्कीच शिकू शकतो की व्यक्त व्हायला घाबरण्याची काहीच गरज नाहीये.
कारण खूप मी होते आणि आधी खरंच अशी की मला पटकन असं बोलताना असं वाटत अरे नको काय वाटेल त्याला. समोरच्याला काय वाटतं? अरे नको काय वाटेल त्याला. पण एका पॉईंटला असं आलं की नको, त्याने आपलीच कोंडी होते आणि समोरच्याला जे वाटतं ते तो बोलतोच आहे फटकळपणे, त्याने आपण हर्ट होतो. सो ऍटलिस्ट म्हणजे मला असं नाही म्हणायचं की म्हणून आपण बोलून समोरच्याला हर्ट करूया, पण ऍटलिस्ट आपण बोलून बाउंड्रीज ड्रॉ करूया. कारण नाहीतर गृहीत धरतात लोक. अरे काय, तो आणखीन एक वेगळाच मुद्दा होतो की आपण लाईन जर आखून नाही दिली तर फारच गृहीत धरतात लोक. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी वेगवेगळ्या. अनुभव आलेत तुझ्या इंडस्ट्रीमध्ये की म्हणजे खूप वेळेला आता म्हणजे असं म्हणतात ना की तुमच्यावर कास्टिंग काउच होतं किंवा या गोष्टी, असे अनुभव तुझ्या आले आयुष्यामध्ये? काही कोणी असं करायला नाही, कास्टिंग काउच वगैरे तर आतापर्यंत कधी नाही. पण आपली अजूनही काय म्हणू ती पुरुष प्रधानच आहे, त्यामुळे थोडं इंडस्ट्री पुरुष प्रधान आहे आपली अजूनही मला तरी वाटतं आहे. पण तुला ती आवडते की नाही आवडत? ऑफकोर्स नाही आवडत. म्हणजे ती इक्वल असावी ना, का पुरुष प्रधान असावी? काही म्हणजे त्याचं कारण हा मला आता सध्या आणि मग बाई अगं म्हणजे काय बाई रे बाई आणि कुठलं ते अगं बाई रेच्या असेल, बाई पण भारी, बाई पण भारी देवा, आणि आता बाई म्हणजे हे सगळे जे चित्रपट चालतात म्हणजे बऱ्यापैकी चालतात, पण त्याचा ऍक्च्युअल तुला वाटतं का ऍक्च्युअल काही असं खरोखर ही गोष्ट आहे या समाजामध्ये? नाही नाही नाही, मला काय हे बघ, मला काय मला इक्वालिटी हे माझं हे आहे. म्हणजे मला असं नाही म्हणायचंय की पुरुष प्रधान आहे तर तुम्ही पुरुषांना कमी करून बायकांना वर आणि उगाच ते ग्लोरिफाय करा. नाही, इक्वलच आहे. म्हणजे मी हेही अगदी तेवढंच मान्य करेन की बऱ्याच ठिकाणी असंही दिसून येतं की बायकांना पण उगाच आपलं ते हे असं ग्लोरिफाय करायचे पण एक सवय असते. फेमिनिझम कसं हा मी त्यागच करते, आणि तर कोणी सांगितलेलं नाहीये तुला. तुझ्याकडे तो राईट आहे की तू यू कॅन रिफ्यूज, यू कॅन से नो. पण तुम्हाला हौस की बघा मी कसा त्याग करते, बघा मी कसं एकदम देवता. नाही, काही गरज नाहीये. जे पुरुष करू शकतो ते तूही करू शकतोस, अँड दॅट्स इट. त्याच्यात कोण कमी आणि कोण जास्त हा प्रश्नच नाहीये. म्हणजे मला असंही नाही म्हणायचं की पुरुष कमी आहेत आणि बायका जास्ती आहेत. मला असंही अजिबात नाही म्हणायचं, आणि मला ते उगाच ग्लोरिफाय करतात तेही मला नाही आवडत. इक्वल राहा, दॅट्स इट. आणि ते खूप बेसिक आहे. ते अनफॉर्च्युनेटली आता इतक्या वर्षांनी पण आपल्याला ते सांगायला लागतंय, हे दुर्दैव आहे, पण ते खूप बेसिक आहे. अरे सो मला त्याच्यात असं काही हे नाही वाटत. पण पुरुष प्रधान इंडस्ट्री आहे अजूनही. हे म्हणजे काय असा अनुभव काय आहे पुरुष प्रधान इंडस्ट्री मध्ये? ते ठरवतात का की ह्या अभिनेत्री ही हिरोईन असावी? हो हो हो. आणि त्याच्यासाठी खूप इतर गोष्टी पण आहेत. मग लुक असेल, लाईक आय सेड, फॉलोअर्स किंवा रिलेशन्स कसे आहेत त्यांच्याबरोबर, खूप गोष्टी आहेत ज्या मॅटर करतात कास्टिंग होताना. मला अजूनपर्यंत कास्टिंग काउचचा आता अनुभव कधी आला नाहीये, आणि आय एम शुअर येणार पण नाही, बिकॉज आय लाईक आय सेड आय ड्रॉ द लाईन. पण मी जसं म्हटलं की हो, तुम्हाला ना ते लाईन ड्रॉ करणं गरजेचं आहे, नाही तर खूप गृहीत धरतात लोक. खूप जास्त म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत असेल, नॉट नेसेसरीली की असं काही एवढं काय करायची गरज, नॉट नेसेसरीली की काही असं एकदम असॉल्ट करतील किंवा असं काही. पण आणि लाईन ड्रॉ करायचं इज व्हॉट आय मेंट की बाई म्हणून असं नाही म्हणत, एक ह्युमन बिंग म्हणून की ह्याच्या पुढे इज माय पर्सनल स्पेस. मग मी मुलगी असेल, मुलगा असेल, मी कोणीही असेल, मला गृहीत नका धरू. माझं एक स्वतःचं जग आहे, आणि तुमच्यासाठी नसलं तरी माझ्यासाठी ते महत्वाचं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की हा ही जरा फारच दाखवते नाटकं, तर ओके बाबा दाखवते, मग आता काय. पण मला ती स्पेस गरजेची आहे. सो ती लाईन, एक बाउंड्री ड्रॉ करणं गरजेचं आहे. म्हणजे हल्ली तू बघत असशील की आडनावावरनं बऱ्याच गोष्टी या सगळ्या समाजात चालू आहेत. म्हणजे काही आडनावं तुम्ही पर्टिक्युलर असल्यानंतर हल्ली म्हणजे ब्राह्मण असणं हे झालंय. तर तुला या विषयावर काय बोलायचं आहे? तुला असं वाटतं ह्यामुळे कामं पण म्हणजे खूप वेळेला असं बघितलं जातं? मला सगळ्यात आधी तर ह्याच्यावर असं म्हणायचंय की लोकांच्या आयुष्यात एवढा मोकळा वेळ आहे अरे, की ह्या गोष्टीवर चर्चा करत बसूया आपण, की ह्या आडनावानी हे होतंय आणि त्या अरे तुम्हाला आयुष्यात कामधंदे नाहीयेत दुसरे? म्हणजे मला एक बँकेचं काम करत असेल तर मी वाट बघते की कधी सुट्टी येते आणि मला जायला मिळेल. आणि हे लोकांना एवढा मोकळा वेळ आयुष्यात की ह्या आडनावानी हे, आणि मग ह्या रंगाची बिकिनी घातली तर हे, आणि ह्या धर्माचं, अरे काय चाललंय? म्हणजे केवढा मोकळा. म्हणजे बरं तुमच्या पुरतं ठेवा ना, आणि तुम्ही लोकांना त्याच्यात कशाला आणि धंद्याला लावताय अजून. मग परत ते सोशल मीडियावर पोस्ट होते, त्याच्यावर लोक अजून कमेंट करताय. मग खेळ चाललाय हा राजकारण. हो, त्याच्यावर आणखी राजकारण वगैरे. तर मला तर बेसिकली पहिले तर हे म्हणायचंय की कोणाचं इंटेन्शन असेल का नाही असेल हे एक तर तुम्ही प्रूव्ह करू शकत नाही. म्हणजे समजा
एक्स पर्सननी वाय पर्सनला कास्ट केलं, तर ते त्याच्या कॅलिबरवरनं केलंय का, त्याच्या कास्टवरनं केलंय का, त्याच्या आडनावावरनं केलंय, हे तू प्रूव्ह करू शकणार आहेस का? नाही. ओके, तो माणूस म्हणेल की नाहीच, मी तर त्याचं कॅलिबर बघितलं, मी त्याचं ऑडिशन घेतलं, हे बघा, तर तू आर्ग्यू करू शकणार आहेस? मग का त्या गोष्टीला एवढं अनन्यसाधारण महत्व आपण द्यायचंय? तुम्ही ठीक आहे, तुला एक समजा त्या जागी दुसऱ्या कुठल्या आडनावाचा माणूस असेल ज्याला असं वाटत असेल की बाबा हे मी डिझर्व करत होतो, पण नाही, तर ठीक आहे ना, वाईट वाटणं साहजिक आहे. जसं मी म्हटलं, मला पण असं वाटतं मी डिझर्व करते, ते मला मिळालं नाही, पण आता त्याच्यात अडकून किती राहणार तुम्ही? बरोबर. आणि त्याचं भांडवल करून त्याची ढाल पुढे किती वेळ करणार तुम्ही? त्याने तुम्हाला दुसरं काम मिळणार आहे का? नाही ना. हातपाय हलवा, दुसरं काम मिळवा, पुढे चला. आणि त्याच्यात किती वेळ अडकून राहणार? सो माझा सगळ्यात पहिला बेसिकली मुद्दा हा आहे की एवढा मोकळा वेळ तुमच्या आयुष्यात असेल तर तो सत्कारणी लावा, दुसरं काहीतरी समाजकार्य करा, हे सोडून धंदे. आणि दुसरी गोष्ट की ते खरंच होतंय की नाही ह्याच्यावर आपण कमेंटच करू शकत नाही, लाईक आय सेड, कारण तुम्ही प्रूव्हच नाही करू शकत ना. आता फॉर दॅट मॅटर नेपोटिझम हा पण आपल्याकडे विषय आहे. ठीक आहे, उद्या समजा इंडस्ट्रीतल्या एका माणसाला किंवा त्यांच्याच कुठल्या लहान मुलाला कोणी कास्ट केलं आणि तू प्रूव्ह करू शकणार आहेस का की हा त्याचा मुलगा आहे म्हणून तुला कास्ट केलाय? मी प्रूव्ह करू शकणार आहे? तो म्हणेल मी घेतलं ऑडिशन, तर तू काय बोलशील पुढे? मग वादच कशाला घालायचा ह्याच्या? आणि एकदा देऊ शकतो, दोनदा देऊ शकतो, शेवटी टॅलेंट तुम्हाला लागतंच की. एक्झॅक्टली माय पॉइंट इज, माझं काय म्हणणं आहे की फेवरिझम किंवा ओळखी, नेपोटिझम, हे सर्कल आपण जे म्हणतो ते, ह्याच्याने तुला आता काय होईल? समजा माझ्या ओळखीचा एक माणूस आहे, तो मला एक प्रोजेक्ट दिला असं धरून की बाबा तू मैत्रिणीस माझी, एक काम करूया, आणि समजा तिथे मी स्वतःला नाही प्रूव्ह करू शकले, फायनली त्याचे पण पैसे, एफर्ट सगळं स्टेकला लागलंय. पुढच्या प्रोजेक्टला मला कास्ट करताना तर तो विचार करेल की मागे घेतलं आणि माती खाल्ली, आता परत नको. हे कधीतरी होणारच आहे. कारण काय आहे ना, मी जसं म्हटलं, ऑडियन्सला तुम्ही नाही गृहीत धरू शकत. तिथे नेपोटिझम नाही. उद्या समजा माझी मुलगी किंवा माझा मुलगा ह्या इंडस्ट्रीत आलं, हा, मी कुठूनही खूप माझं सगळं पणाला लावून त्याला प्रोजेक्ट मिळवून दिलं, पिक्चर नाही चालला, पुढे कोण घेईल त्याला? कोणीच घेईल कोणी? सो ठीक आहे, नेपोटिझमने तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी ओपन होऊ शकेल पर्यंत ठीक आहे, त्याच्या पुढे नाही काही होऊ शकत. पहिली संधी देऊ शकतो त्याच्या पुढे, किंवा अगदी आपण म्हणू की कास्टिंग काउच वगैरे जे चालतं, अशा काही गोष्टींनी पण तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन तुम्ही काम मिळवलं, तर ते एक काम तुम्ही मिळवू शकाल, त्याच्या पुढे तुम्हाला प्रूव्ह करायला लागेल ना. परत तुम्ही त्याच गोष्टींनी काम नाही मिळवू शकत, कारण फायनली तो बिझनेस पण आहेच आहे, ही गोष्ट तुम्ही नाकारू शकत नाही. त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी स्टेकला लागलेल्या आहेत, तुमच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे पैसे लागलेले आहेत त्याला. सो प्रत्येक गोष्ट तुम्ही गृहीत नाही ना धरू शकत. एक संधी मला मिळाली आउट ऑफ फेवर म्हणून पुढे पण मिळेल असं नाहीये, आणि एका ह्याच्यात मी कास्ट झाले म्हणून मी ऑडियन्सला गृहीत धरेन की आता काय मला एक पिक्चर मिळाला तर मी स्टार झाले, तर नाही, तसं नाहीये. एक मी तुला म्हणते ना, 1 सेकंद लागतं रिमोटने चॅनल बदलायला की तुमचा चेहरा गेला ऑडियन्सच्या समोर. बरोबर. सो ते एफर्ट सतत तुम्ही घेत राहणं हे गरजेचंच आहे. त्यामुळे ह्या गोष्टीत अडकून पडायला मला आवडतच नाही. बेसिकली मला ते पटतच नाही की आपण ह्या अननेसेसरी गोष्टीत एवढं त्याला अनन्यसाधारण महत्व द्यावं, की जे ऍक्च्युअल मला ऍक्ट्रेस म्हणून जे एफर्ट्स घेणं मी खरं गरजेचं आहे, की मी माझा लुक कसा ठेवेन, मी माझी ऍक्टिंग कशी इम्प्रूव्ह करेन, मी चांगला इंटेक काय घेईन, हे सगळं बाजूला ठेवून मी कसं त्या नेपोटिझम बद्दल बिचिंग करत बसीन, एवढा वेळ माझ्या आयुष्यात नाही आणि ते माझ्या आयुष्यात एवढं महत्वाचंही नाहीये. म्हणजे आमचा कार्यक्रम जो आहे तो छापागाठ आहे. म्हणजे प्रत्येक कलाकाराची एक दुसरी बाजू असते जी आतापर्यंत कोणालाच माहित नसते. म्हणजे कोणी गातं, कोणी समाजसेवा करतं, किंवा काही छंद असतो, काही गोष्ट. तर मानसीची अशी कुठली बाजू आहे जी गोष्ट लोकांना अजून माहीतच नाहीये? म्हणजे अशी एक गोष्ट असेल की जी तू महिन्याला करतेस, वर्षाला करतेस, किंवा 4 वर्षातून एकदा करते कधी, पण ती गोष्ट वेगळी आहे आणि युनिक आहे, किंवा युनिक नसेल पण ती तुला माहिती आहे जी वेगळी आहे. ही दुसरी बाजू काय सांगता येईल तुझी? गोष्टी म्हणजे लोकांना माहिती नाही असं माझ्या बाबतीत तसं तर फार काही नाहीये. कारण जसं मी म्हटलं की जे माझ्या डोक्यात असतं तेच माझ्या तोंडावर असेल, त्याच्यामुळे मी तसं पण फार लोकांपासून लांब असते. बट येस, हा, जसं तू म्हणालास की येस, खूप असं एकदम मोठ्या दर्जावर नाही, पण माझ्यापर्यंत जसं जमेल तसं थोडं सोशल वर्क मी करते. बट आय प्रेफर नॉट टॉकिंग अबाउट इट, कारण जे आपण करतो ते फार बोलून दाखवायला मला आवडत नाही. कारण
म्हणजे की त्याच्यात बोलून त्याच्यामध्ये बोलून दाखवण्यासारखं दाखवून ते- नाहीये काही. मग बरोबर. ते उगाच, आणि आता हल्ली तर सोशल मीडियाने तर मुळातच काही बोलायची जरा भीतीच वाटते, कारण काय कोण कसं इंटरप्रेट करा, त्याच्यावरनं काय तुम्ही ट्रोलवाल्याचा काही नेम नाही, आणि मग परत ते त्याच्यावरनं तुम्ही ही तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी, आणि मग ते खरं खोटं करत बसा, आणि त्याच्यात त्यामुळे मला ट्रोलर तुला जेव्हा ट्रोल असं कधी ट्रोल झाली आहेस तू? फारसं नाही, पण मी कधी झाले तर मला नाही वाटत मी ते फार कधी सिरियसली Seriously. म्हणजे व्यक्त व्हायचा हक्क सगळ्यांना आहे, ठीक आहे, पण तो कसा आणि कुठे वापरावा ह्याला एक सेन्स पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. कारण तुम्हाला हक्क आहे बोलायचा म्हणून काही तुम्ही बोलाल असं नाही होत, आणि ते मग जर तुम्ही बोललात तर मी कितपत सिरियसली घ्यायचं हेही मी ठरवायला हवं ना, काहीतरी कुठेतरी त्याला एक लिमिट असली पाहिजे. कारण काय होतं ना, हल्ली ट्रोल करायला लागल्यापासून सगळ्यांना शहाणपण आल्यासारखं झालंय, की आता सगळ्यांना सगळ्यातलं सगळंच कळतंय असं झालंय. मी आणि समजा माझं काय म्हणणं आहे की बाबा मला नाही एखादं आवडलं, तर ऑब्व्हियसली तुम्ही ऑडियन्स आहात, तुम्हाला व्यक्त व्हायचा हक्क आहे, पण काय होतं ना, प्रॉब्लेम कुठे होतो, बोलायची भाषा आहे. पातळी सोडून जेव्हा तुम्ही बोलता ना, मग तेव्हा तुम्ही काय बोलताय, कसं ह्याचं भान बोलता, असलं पाहिजे. कसं मला बोलताय. अगदीच हे कळू शकतं की ठीक आहे ना, मी आता एक काम करते, मी समजा एखादी व्यक्तिरेखा करते, साकारते, लोकांना नाही आवडत, असं होऊ शकतं. एक तर बेसिकली ना लोकांना पहिले तर ही गोष्ट ऍक्सेप्ट करायला पाहिजे, कारण काय होतं ना, आता मी पण जी व्यक्तिरेखा साकारते तर मी जशी आहे त्याच्यापेक्षा त्या खूप वेगवेगळ्या असतात, पण म्हणून असं नाही होत ना की असं कोणी असतं का, तर नाही. जगात सध्या ज्या दर्जाचे क्राईम चालतायत ना, तर सगळ्या मानसिकतेची लोक जगात आहेत, तर ते तुम्ही ऍक्सेप्ट करायला पाहिजे ना. तर तसंच आहे, समजा तुम्ही नाही ऍक्सेप्ट केलं ना, तर मग ते नाही ऍक्सेप्ट केलं तर तो रिॲक्ट होण्याची पद्धत तुमची खूप चुकते. तर लोकांना ते कळत नाही की हे एकतर फिक्शन आहे, हे खरं नाहीये. खरं नाही. कारण दुर्दैवाने ना अजूनही आपल्याकडे असा ऑडियन्स आहे जो भेटून म्हणतो, अरे तुम्ही अशा का वागता, अरे म्हणजे तुम्ही कुठल्या काळात जगताय यार. हे असा अनुभव TV तुला नवीन असताना वगैरे गावाखेड्यातल्या आजींनी वगैरे हे विचारणं मी अगदीच समजू शकते की तेव्हा त्याच्यात असं innocence स्ट्रॉंग होता. एखादा अनुभव आहे तुझ्याकडे की जो तू हो, हो, हो. म्हणजे तुला जबर हे हो केलं? हो, मी निगेटिव्ह कॅरेक्टर, आताही मी निगेटिव्ह आता कॅरेक्टर करतेस प्ले तू, करते हा. मालिकेत. तर अजूनही शहरातही लोकांनी हा प्रश्न विचारणं, आता मला हा इनोसन्स नाही वाटत, अरे आता मला हा निर्बुद्धपणा वाटतो. म्हणजे सॉरी, हे बरोबर आहे. एक्स्ट्रीमली सॉरी, मला ह्याने लोकांच्या भावना दुखावतील, मी उद्या खूप ट्रोल होईल हे बघितल्यावर, पण म्हणजे ना, इनोसन्स आणि डमनेस ह्याच्यात फरक आहे. हा, तुम्ही इनोसन्स असण्याबद्दल माझा आक्षेप नाही, तुम्ही इनोसन्स असावं, तुम्ही डम नसावं, कळलं का? तर तुम्हाला एवढं तर आता कळायला पाहिजे ना, इतके वर्ष टेलिव्हिजन बघितल्यानंतर, की हे खरं नाहीये, ही एक गोष्ट आहे जी दाखवतायत ना. लहान मुलांनी विचारणं ठीक आहे, एखाद्या कॉलेजमधल्या किंवा ऑफिसला जाणाऱ्या बाईनी मला हा प्रश्न विचारणं, काय हो तुम्ही किती त्रास देता तिला, म्हणजे आणि मी का उत्तर देऊ मग त्या बाईंना, एवढं तर तुम्हाला कळायला हवं ना की ही सिरियल आहे, हे खरं नाहीये. हे तर जाहिरातींच्या वर गेले. हा, म्हणजे मला म्हणजे डिस्कनेक्टच होतं, मला पुढे बोलायलाच होत नाही काही, असं होतं. पण ठीक आहे, त्यामुळे मग ट्रोलर्स ना, म्हणून मी म्हटलं ना, आणि हे तरी डिसेंटली बोलतात त्यामुळे मी त्यांना आन्सर तरी करेन, पण लाईक यू सेड ट्रोलर्स, ह्यांची भाषा ना इतकी खालच्या दर्जाची असते ना, मग मला असं वाटत नाही की मी स्वतःला त्या लेवलला खाली आणावं. म्हणजे फॉर दॅट मॅटर ना, मी लोक वेळ काढून माझा कार्यक्रम जर बघतायत ना, तर त्यांना नाही आवडलं तर त्याचं जस्टिफिकेशनही मी देईन. म्हणजे मी असे नाही त्याला बांधील, पण तुम्ही एक लिमिट ठेवा व्यक्त होण्याची. तुम्ही एक नीट भाषेत, सभ्य भाषेत जर तुम्ही मला विचारलं तर मी उत्तर देईनही. मला काही कोणाला उडवून नाही लावायचंय, किंवा मला काही एवढा ॲरोगन्स नाहीये माझ्यात की मला लोकांना ॲरोगंटली कट ऑफच करायचं की गेलात उडत, कोणाला काय वाटेल ते वाटेल. नाही, तेही माझे ऑडियन्सच आहेत. जसं मला प्रेस करणारा ऑडियन्स आहे, तसा मला ट्रोल करणारा पण माझा ऑडियन्सच आहे, राईट. ते पण बघतायत ते काम, तेव्हाच त्यांना कळते ना की मी काय करते आणि कसं करते. सो त्यांनाही मी उत्तरं देईन, पण एक दर्जा ठेवा बोलायला. तुम्ही एका पातळीच्या खाली आलात ना, मग मला वाटत नाही की मी बांधील आहे तुम्हाला उत्तर द्यायला. तुम्ही नीट बोलणार असाल तर मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन की हे असं का आहे. आणि आता मला वाटतं एवढं खरं तर लोकांना इतक्या वर्षांतर कळायला पाहिजे की जे पण आम्ही कॅरेक्टर्स प्ले करतो, पर्सनल गोष्टीवरनं ट्रोल करणं गोष्ट वेगळी आहे, पण जे तुम्ही टेलिव्हिजनवर किंवा फॉर दॅट मॅटर कुठल्याही पडद्यावर पोर्ट्रे करताय त्याच्याबद्दल तुम्ही ट्रोल होणं, ही गोष्ट इतकी विचित्र आहे, कारण ते आमच्या हातात नाहीच आहे. म्हणजे आता समजा सिरियल घेतली तर त्याचा स्क्रीन प्ले, त्याचा डायलॉग्स, कुठलं कॅरेक्टर कसं वागेल, हे सगळं ठरण्यामागे ना एक खूप मोठी यंत्रणा आहे.
हे आता त्यांना कळायला पाहिजे. आणि आता हे आम्ही सगळे ऍक्टर सुद्धा इतक्या इंटरव्ह्यूज मधनं बोलतो की आतापर्यंत हे लोकांना माहिती असायला पाहिजे की हे बघणाऱ्या चॅनलचा TRP, त्यांची अख्खी एक टीम आहे क्रिएटिव्ह, किंवा EPs असतात, ह्या सगळ्या गोष्टी ते लोक ठरवतात की कशी सिरियल पुढे जाईल, कुठलं कॅरेक्टर कसं वागेल, काय रिॲक्ट करेल. ओके, सो इट्स नॉट इन आवर हँड. तर रॅन्डमली तुम्हाला दिसला ऍक्टर म्हणून तुम्ही त्याला असंच बोलणं की काय तुम्ही कसं वागता, ह्याला काहीच अर्थ नाहीये. म्हणजे असं होतं की तुम्हाला मिळालाय आता हक्क आणि तुम्हाला मिळालाच आहे आणायचं, समोर तो आर्टिस्ट तर तुम्ही बोलून घ्या, असं नाही होत ना. प्रत्येकाला एक स्वतःचा चॅनल तयार करून घेतलंय. म्हणजे तुमचंच एक यंत्रणा आणि तुम्ही त्याच्यात सगळ्यांना बसवणार, तर तसं नाही. हल्ली घरामध्ये पत्रकार आहे, डॉक्टर आहे, सगळंच आहे. अरे सगळंच आहे. मी म्हटलं ना, सगळ्यांना सगळ्यातलं सगळं येतंय असं झालंय आता. घरामध्ये प्रत्येक असतो. आणि एका माणसात तर मी असं बघितलं की डॉक्टर पण आहे, इन्स्पेक्टर पण आहे, तो वकील आहे. हो, तुम्ही ते असं केलं असतं ना तर ती केस सॉल्व्ह झाली. म्हणजे मग तुम्ही इथे का आहात, IPS ची परीक्षा द्या, इथे काय करताय, मला कसं समजवताय. काही सगळ्यांना एक असतात ना की जरा हे ना असं असं घेऊन बघ तुझी सर्दी जाईल, मग तू डॉक्टर हो, मला नको सांगूस. काही घडतं यार. म्हणून मग मला असं होतं की नाही, मला प्रत्येकाला उत्तर द्यायचंय. माझा टाइम आणि एफर्ट्स मी का घालवू त्याच्यात. खरंय कारण की हे खरं विनोदी स्वरूपातच घेण्यासारखं हास्यास्पद आहे. म्हणजे आम्ही आता नवीन जो कार्यक्रम करतोय ना, सत्य घटनांवर, म्हणजे सत्य हास्य घटनांवर आधारित कार्यक्रम करतो. हास्य मिळतील तुला, कारण तो असाच विषय आहे. कारण की लोक आपण म्हणजे खाली उतरल्या एक खड्डे आहेत, हे आहे ते, असं लोक बोलतात. आणि बाजूने पटकन गाडी येते सगळं त्याच्यावरून, पण तेच असं बाईक घेऊन जाणार आहे, समोरच्या अंगावर उडेल. अरे तुला किती सिच्युएशन रिअल लाईफ मध्ये, म्हणजे ना आता आपल्याला बघताना असं वाटतं की अरे काय, पण ह्याच्याहून फनी सिच्युएशन्स आपल्या लाईफ मध्ये घडत असतात. छोट्या छोट्या गोष्टी लोक भेटतात आणि इतके एक्साइट होतात, त्यांना काय बोलायचं तेच कळत नाही. अरे तुम्ही ओळखलं का मला, म्हणजे ऍक्च्युअली त्यांना विचारत असतं की मी ओळखलं तुम्हाला, तर ते विचारतात ओळखलं का मला, तर ह्याच्यावर मी काय उत्तर देऊ ना, मी का ओळखू तुम्हाला, मी कसं ओळखू तुम्हाला, तुम्ही मला ओळखले तर आधी गेट इन युअर सेन्सेस, काय बोलूया आपण. तर म्हणजे ठीक आहे, आता काही गोष्टी आपण इग्नोरच करू शकतो, याच्या पलीकडे काय आपण करणार. किंवा लोकांना कधी कधी ना सिच्युएशनचं भान राहत नाही. आता लाईक सेलिब्रिटी म्हणून किंवा नोन फेस असं, सेलिब्रिटी नको म्हणून, आपण नोन फेस म्हणून कुठेही आपण जर गेलो ना, तर लोक आपल्याला ओळखतात. आणि मी त्यांचं ते कुतूहल, उत्सुकता हे सगळं समजू शकते. पण अगदीच भान आजूबाजूला की आपण कुठे आहोत ह्याचं विसरून तुम्ही हे करता, ते जरा चुकीचं वाटतं मला. की बाबा कुठे आम्ही लग्नाला गेलोय, तर ते नवरा बायको बाजूलाच राहिले आणि लोक सगळे आता म्हणजे स्टेजवर आपण समजा आपण त्यांना भेटायला गेलो, तर असं झालंय. म्हणजे मी हा ऍक्च्युअली अनुभव घेतलाय की नवरा बायको आणि मी असे तिघं कॉमन उभे आणि सगळे फोटो काढून जात आहेत. हे म्हणजे का असं, माझ्या मैत्रिणीच्या लग्नात हे घडलंय खरोखर की लोकांना माझ्याही बरोबर फोटो काढायचे म्हणून. तर हे किती चुकीचं आहे. त्यांचा आयुष्यातला केवढा महत्वाचा दिवस आहे तो यार, नका असा स्पॉइल करू ना. भान ठेवायला पाहिजे. किंवा फॉर दॅट मॅटर कुठेतरी वाईट ठिकाणी घटना घडली, आपण गेलोय भेटायला, लोकांना परिस्थितीचं भान राहत नाही आणि वागतात. आणि अशी लोक येऊन आम्हाला ट्रोल करतात यार. काय तुम्हाला, तुम्ही आधी नीट वागायला शिका, मग तुम्ही आम्हाला ट्रोल करा. आजूबाजूला काय घडलंय, लोकांची काय परिस्थिती चालू आहे, तुम्ही काय वागताय सेलिब्रिटी दिसला म्हणून, असं नाही होत ना. खरंय. बरं, आणि काय होतं अशा वेळेला ना, जेन्युअनली समजा आपण त्यांना समजवायला गेलो, सांगायला गेलो, तर त्यांना आपण रूड वाटतो. अरे म्हणजे असं मी म्हटलं अहो नको, थांबा जरा, बघा बाजूला काय चाललंय. तर त्यांना स्वतः एक फोटो मागितलं तर एवढं काय करतात, तर एवढं काय असं नाहीये. म्हणजे तुम्ही भान सोडलंय, मला आहे, पण मी नाही ठेवलंय माझं डोकं बाजूला. ते नवरा बायको आहे, त्यांचा दिवस आहे, त्यांना इम्पॉर्टन्स द्या प्लीज, दे डिझर्व इट. तर हे सांगायला लागतं ना त्यांना. ही खूप चुकीची गोष्ट आहे. खरंच पण आहेत आता अनफॉर्च्युनेटली अशी लोक समाजात, आणि त्यांना फेस करायला लागतं आपल्याला. नाही खरंय. बरं, त्याच्याने ते आपल्याला जज करतात हे आणखीन वेगळं आहे. म्हणजे हल्ली सुशिक्षित असून फायदा नाही, सुज्ञ असावं लागतं. सुज्ञ इज द वर्ड. आणि दुर्दैवाने ते फार रेअर आहे. खूप रेअर आहे. कुठे काय असायला पाहिजे याच्याबद्दल म्हणजे खूपच हे. म्हणजे तू गाते पण का? मला आवड आहे. ओके. पण मी काही फार सुरात गाते असं नाहीये. मला आवड आहे, पण मी शिकेन. मला वेळ जर काढून मला शिकायलाही आवडेल, मी शिकेन आता. आणि तू कविता लिहिल्यास की कविता ऐकल्यास, वाचल्यास, असं काही झालंय? म्हणजे कविता वाचल्या आहेत खूप कविता, पण व्हेरी ऑनेस्टली मी एक कबूल करेन की मला गद्य वाचायला जेवढं रमायला होतं तेवढा पद्यात मी फार रमत नाही. त्यामुळे कविता करणं तर अगदीच फारच लांब राहिलं. वाचल्या आहेत मी,
पण पद्य वाचन माझं फार कमी ॲज कम्पेअर टू गद्य वाचन. आणि ह्याची गाण्याची आवड मात्र मला आहे. म्हणजे मला संगीताची आवड आहे फार. मला असं नाही म्हणणार की मला खूप त्यातलं कळतं वगैरे, पण आवड मला खूप आहे. म्हणजे मी लिटरली आता फक्त विषय काढलाच म्हणून नाही, पण मध्ये मी सुरुवात पण केली होती बेसिक एक सुगम संगीत शिकायला. मग परत कामामुळे ते बाजूला राहिलं, पण मला वेळ काढून खरंच शिकायला आवडेल गाणं. हा, ते कारण की ते आवाजचा एक पॅटर्न कळतो की बाबा आपण ते गाऊ शकतो. हो, मग तू गायला पाहिजेस ऍक्च्युली आता. नाही एवढं नाही, हे फारच होईल, पण शिकेन मी नक्की आता. नाही, नक्की. आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आता कुठला आम्हाला प्रोजेक्ट तुझ्या, म्हणजे आता सिरियल ही चालू आहे ऑब्विसली, ती सध्या चांगली टॉपला आहे, आणि येणाऱ्या काळात कुठले प्रोजेक्ट आम्हाला बाहेर बघायला मिळणार आहे जे चालू आहेत की शूटिंग केलंयस पूर्वी, जे चित्रपट, नाटक, सिनेमा? हो, 2 प्रोजेक्ट मला आता आवर्जून इथे सगळ्यांना सांगायला आवडतील. एक म्हणजे ना, खूप जुन्या अभिनेत्री आहेत हंसा वाडकर. त्यांच्या आयुष्यावर एक पुस्तक आहे त्यांचं स्वतःचं, सांगते ऐका नावाचं. ओके. तर मी त्याच्यावर एक दीर्घांक करते सध्या, त्याचे प्रयोग चालू आहेत. ओके. आता उद्या माझा पुण्याला प्रयोग आहे त्याचा. ओके. एक 1.25 तासाचा दीर्घांक आहे, एकपात्री माझा. ओके. एकपात्री. विश्वास सोहनींनी तो डिरेक्ट केलाय. आणि त्यांचं पुस्तक आहे ना, ज्यांनी वाचलं त्यांना माहिती असेल, तो इतका सुंदर आणि इतका कॉन्टेंट आहे त्याच्यात की त्या बाईंनी खूप खडतर आयुष्य भोगलंय. खरं तर वयाच्या खूप 10व्या वर्षी त्यांनी या क्षेत्रात त्यांचा प्रवेश झाला, आणि तेही खरं तर त्यांना अजिबात मनापासून इच्छा नव्हती, पण घरची परिस्थिती अशी होती की अर्थांजनासाठी घरच्यांनी त्यांना या क्षेत्रात पाठवलं, आणि मग पुढे त्यांना कसे काय काय अनुभव येत गेले. माझ्या स्वतःच्या म्हणजे कल्पनाशक्तीच्या पलीकडे भीषण अनुभव घेतलेले आहेत त्यांनी आयुष्यात. आणि म्हणजे मी तर ते फक्त 1.25 तासात मांडते, पण त्यांनी भोगलं अख्खं ते आयुष्य इज व्हेरी म्हणजे अनफॉर्च्युनेट. आणि खूप चांगल्या कॅलिबरची अभिनेत्री आहे, म्हणजे होत्या त्या. ओके. आणि आता जे प्रयोग आमचे चालले त्याला रिस्पॉन्स पण खूप छान येतोय. मला फक्त ना त्यातल्या त्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी, मला खरं तर सुरुवातीला त्याचं खूप दडपण होतं की कसं काय, कारण तो इतका जुना काळ आहे की खरं तर मी त्यातलं फार काही पाहिलंही नाहीये. ओके. पण एक्झॅक्टली तीच गोष्ट मला ते प्ले करताना वर्क झाली. ह्याचं कारण की जेव्हा जे कॅरेक्टर तुम्ही प्ले करताना ते नोन असेल ना लोकांना, तर तुमचं दिसणं आणि तुमचं करणं हे खूप कम्पेअर होतं. परफेक्ट. पण हंसा वाडकर यांच्या बाबतीत असं आहे की आज जर मी म्हटलं हंसा वाडकर, तर आजच्या जनरेशनला व्हिज्युअलच नाहीये समोर. सो मी जे पोर्ट्रे करेन त्या हंसा वाडकर आहेत असं त्यांचं पटकन बिलीव्ह होऊ शकतो, जी गोष्ट माझ्या पथ्यावर पडली असं मला वाटतं. तर ते जे आहे सध्या तो एक दीर्घांक माझा सुरू आहे रंगमंचावर. प्रायोगिक नाटक आहे ते. आविष्कार ही खूप जुनी नाट्यसंस्था आहे, तर आविष्कारकडनं सध्या त्याचे प्रयोग सुरू आहेत. ह्या पुढेही जसे असतील तसे मी अपडेट करत राहीन, तर प्लीज आवर्जून ते प्रयोग बघा. आणि लोकांकडे ऐकलंय ते खूप छान होतंय तुझं. हो, त्याचे प्रयोग होत आहेत आणि रिस्पॉन्स पण खूप चांगला आहे. जी जण बघायला आले आतापर्यंत सगळ्यांना आवडलंय. आणि दुसरं एक द्विधा नावाच्या एक फिल्मचं शूटिंग सध्या संपत आलंय माझं. ओके. जी निलेश नाईक नावाचे आमचे दिग्दर्शक आहेत, ज्यांनी स्वतः लिहिली आहे ही गोष्ट, आणि डायलॉग पण त्यांचंच आहे, दिग्दर्शनही त्यांचं स्वतःचं आहे. वडील आणि मुलीच्या नातेसंबंधावर एक अतिशय सुंदर गोष्ट आहे, अतिशय सुंदर गोष्ट, ज्यात वडिलांचं कॅरेक्टर सतीश पुळेकर प्ले करतात. तेही खूप काळानंतर. सुपर मार्व्हलस ऍक्टर टू वर्क, कमाल ऍक्टर. आणि मी मुलीचा रोल प्ले करते. आणि मला ना सगळ्यात जास्त त्या गोष्टीविषयी आवडणारी बाब ही आहे की आता ना सध्या लोकांचा अटेन्शन स्पॅन इतका कमी झालाय ना रे, की पटपट काय शॉर्ट मध्ये. तर अशा या सगळ्या वातावरणात पण ना खूप जास्त इमोशनल अशी ती गोष्ट आहे. आणि खूप स्लो पेसनी स्वतःचा वेळ घेऊन इमोशनली पुढे सरकणारी गोष्ट आहे, ज्याच्यात पुढे काय घडेल हे तुम्हाला आता बघत असताना तुम्ही प्रेडिक्टच नाही करू शकणार. ही जी प्रोसेस आहे ना, हीच मला खूप आवडली आहे. आणि हे जे त्याचं डेअरिंग आहे की आत्ताच्या काळात जिथे लोकांना ना जास्त भावनिक कुठे गुंतागुंत आवडत ना, आपण केली तर ती त्यांना कनेक्ट होत ना, स्लो पेसचा टेम्परमेंट लोकांकडे आहे, आणि त्याच्यात त्याला ती मांडायची आहे गोष्ट. हे डेअरिंग जे आहे तेच मला आधी खूप मी अप्रिशिएट करते. आणि तो इतका कन्व्हिन्स आहे ना त्याच्या गोष्टीशी
म्हणजे त्याला ही इज टेक्निकली व्हेरी साऊंड, लेट मी टेल यू. कारण त्यांनी ह्याच्या आधी ऍड्स आणि चॅनल बिनलमध्ये खूप काम केलंय. सो टेक्निकली ही इज व्हेरी साऊंड. सो आम्ही जे टेक करत असतो ना, तेव्हा ह्याचं पुढे कसं काय आउटपुट येणार आहे हे त्याला इतकं आत्तापासून क्लिअर आहे ना, की मी त्याला ब्लाइंडली सरेंडर केले. तू जसं म्हणशील तसा सीन होणार. आणि आता बरेचसे सीन झाल्यानंतर थोडंसं काय काय रफ एडिट कधी कधी शेअर करून मी बघते जाऊन ऑफिसला, तर मला ते वाटतं की जो मी विश्वास ठेवलेला तो ऍक्च्युली तसं चीज होतंय. ते चीज होतंय. कारण काय होतं ना, ऍज अन ऍक्टर आपल्याकडे कुठलीही स्क्रिप्ट कधी पण येते ना, तर एक आपलं एक व्हिज्युअलायझेशन असतं ना. तर मी जेव्हा वाचत होते ना, तेव्हा माझ्या डोक्यात त्याचा एक टोन किंवा कसं मी करेन हे एक व्हिज्युअलाइज व्हायचं. तर त्याची प्रोसेस ही इतकी युनिक आहे त्या निलेशची. त्याने मला काय सांगितलं की तुला जसं वाटतंय ना, तू जसा सीन करशील तसं मला ऑडिओ रेकॉर्ड करून तू पाठव आधी. ओके. मी म्हटलं हे वेगळंच आहे काहीतरी. कारण ऑडिशन म्हणून किंवा रिहर्सल म्हणून आपण एक तो शूट करूया किंवा फॉर दॅट मॅटर तू परफॉर्म कर आणि मी बघीन, इज ठीक आहे. म्हणजे हे पण ऍक्सेप्टेबल आहे. त्याने मला सांगितलं तू रेकॉर्ड करून मला पाठव, मला टोन ऐकायचा आहे, तू काय टोन तुझ्या डोक्यात आहे. ओके. म्हटलं ठीक आहे. मी रेकॉर्ड करून एक सीन पाठवला. मला ऍक्च्युली हे फार इतकं खटकत होतं की ऑडिओ का रेकॉर्ड, तुझ्या ऑडिओ मधनं काय कळणार आहे की मी काय परफॉर्म करणार आहे किंवा काय एक्सप्रेस करणार आहे माझ्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन्स. तर ते त्याने ऐकलं आणि त्याने मला सांगितलं की मला हे अजिबातच नको आहे. ओके. मला ह्याच्यापेक्षा कम्प्लीट वेगळं हवंय. तू जितकं दाखवतेस ना, मला ते अजिबात नकोय. ते दिसायलाच नकोय, मला फक्त ते फील व्हायला हवंय. म्हटलं ओके, पण मला होतंय फील हे आता कॅमेराला पण दिसायला हवंय ना, कारण ते ऑडियन्सला दिसायला तर हवंय की मला फील होतंय. तर मला ही प्रोसेस आहे ना, तिने फार अट्रॅक्ट केलं. ही फार इंटरेस्टिंग वाटली मला. तू द्विधा मनस्थितीत गेलीस. हा, म्हणजे ऍक्च्युली मी द्विधा मनस्थितीत गेले की हे कसं वर्क होणार आहे. बट नाही, लाईक आय सेड, ही इज व्हेरी क्लिअर ऑन हिज थॉट्स. तर आणि त्याने मला ऍक्च्युली नंतर जेव्हा शूट व्हायला सुरुवात झाली ना, त्याने मला हेल्प झाली. कारण असं होऊच शकतं की दोन जर वेगवेगळे माणसं असतील तर त्यांचं बघण्याचं परसेप्शन आणि त्यांच्या डोक्यातलं व्हिज्युअलायझेशन हे वेगळं वेगळं असेल. तर त्याचं व्हिज्युअलायझेशन अल्टिमेटली हे डिरेक्टरचं म्हणजे इट्स हीज बेबी, राईट. सो ते कसं एक्झिक्यूट व्हायला पाहिजे हे पूर्णपणे ठरवण्याचा हक्क त्याला आहे 100%. सो आपण आपल्याकडनं जास्तीत जास्त प्रयत्न असा करू शकतो की त्याच्या व्हिज्युअलच्या जवळपास जाणं. सो ते जवळ जाण्यासाठी मला ह्याची खूप मदत झाली. म्हणजे सेटवर नंतर मला असं कन्फ्युजन नव्हतं की आता मी कसा करू. मग एक टेक झाला, अरे नाही हे असं नकोय. मग दुसरा टेक झाला, अरे नाही ते तसं पण कसं हवंय. हे आधीच्या या सगळ्या डिस्कशन आणि ह्या रेकॉर्डिंगमुळे मला तो टोन डोक्यात आधीच फिक्स झाला की हे ह्या नोटनेच जायला हवंय, हे इतक्या शांतपणे जायला हवंय. सो त्याची मला तिकडे खूप हेल्प झाली. मला ओव्हरऑल ही द्विधा ह्या फिल्मची जे शूटिंगची प्रोसेस होती, आय एन्जॉयड अ लॉट. खरंच कास्टिंग खूप वेगळं आहे. म्हणजे तू सतीश पुळेकर आणि तू म्हणजे हे वेगळंच आम्हाला म्हणजे हा एक खूप डोक्यात नाही येणारं कॉम्बिनेशन आहे. त्याच्यात रेणुका दफ्तरदार आहे, त्याच्यात निमिष आहे, निमिष कुलकर्णी. खूप म्हणजे असे खूप वेगळे वेगळे माणसं. कधी येणार आहे ही? ह्या आय थिंक ह्या वर्षाच्या सेकंड हाफ मध्ये यायला हवी असं आय एम एक्सपेक्टिंग. थिएटर मिळायला पाहिजे. नाही पण येस मिळेल आणि लोकांना खरंच ती आवडेल ह्याच्याबद्दल मला खात्री वाटते. कारण काय होतं ना, हल्ली लोक इमोशन आपले जे असतात ना ते एक्सप्रेस करायला खूप घाबरतात. मी असं नाही म्हणत की लोक इमोशनल असतात, पण ना आपण जज केले जाऊ या भीतीमुळे लोक बऱ्याचदा एक्सप्रेस करत नाहीत हल्ली. असं खूप दिसतं. वाटत सगळ्यांना असतात ना, कोणीही असं दगड मनाचं नसतं. अरे कोणीही नसतं. पण आय डोंट नो, समहाऊ आपण स्ट्रॉंग होत असं दाखवायला का काय त्याचं प्रयोजन आहे मला माहिती नाही, लोक एक्सप्रेस करायला घाबरतात. तर ना तो एक खूप छान पॉइंट या फिल्म मध्ये मांडलेला आहे. त्यामुळे मला खरंच असं वाटतं मनापासून की लोकांना खूप आवडेल ते बघायला. क्या बात आहे. म्हणजे अशा कलाकृती वाटायला येणं पण ही खूप मोठी गोष्ट आहे, ज्या निमित्ताने आपल्या पण बॉडीमध्ये पूर्ण म्हणजे मंथन व्हायला लागतं ना. आणि त्याने एक वेगळा कलाकार म्हणजे जशी चंद्रकांत कुलकर्णी आणि ही लोक पूर्वी म्हणायचे की तुम्ही जो चांगली स्क्रिप्ट येते त्यानिमित्ताने तुम्ही पण आतून बाहेरून चेंज होत जाता माणूस. डेफिनेटली मी तर नक्कीच सांगेन. कारण मी थोडंसं आतापर्यंत झालेलं फुटेज एकदा मध्ये ऑफिसला मी जसं म्हटलं गेलं तर मी थोडंसं बघितलं, तर मला स्वतःला बघताना एक वेगळी मानसी बघायला मिळाली. विच इज म्हणजे काय म्हणू, हे माझ्यासाठी खूप मोठा प्लस पॉइंट आहे या फिल्मच्या निमित्ताने की
आतापर्यंत मी केलेलं काम जे होतं, म्हणजे असं नाही म्हणत की मला आतापर्यंत कुठल्या केलेल्या कामामधनं काहीच माझी स्वतःची डेव्हलपमेंट नाही झाली, डेफिनेटली झाली आहे. पण मला ह्या निमित्ताने खरंच एक वेगळा जे मी जे सांगायचा प्रयत्न करते ना, की पॅटर्न खूप चेंज होतोय आता लोकांचा वागण्याचा किंवा एक्सप्रेस करण्याचा. तर तो वेगळा झालेला पॅटर्न आहे ना, मी मानसी म्हणून करणं इज अ डिफरंट थिंग. आणि त्यातलं आता श्रावणी हे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे, तर मी मानसी म्हणून जसं एक्सप्रेस होईन तर श्रावणी म्हणून मी तसं एक्सप्रेस होईनच असं नाहीये. पण दॅट डझंट मीन की मला फील होत नाही यातून. मलाही वाटत असेल, मानसीलाही वाटत असेल, श्रावणीलाही वाटत असेल, पण मानसी एका वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस होऊ शकते, श्रावणी एका वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस होऊ शकते. तर ही खूप गोष्ट मला त्याच्यातनं जाणवली प्रॉमिनेंटली करताना, की खूप आपल्याला वाटतं दॅट इज नॉट द ओनली वे टू रिॲक्ट. देर आर सो मेनी वेज टू रिॲक्ट इन विच यू कॅन रिॲक्ट व्हॉट यू फील इनसाइड. तर ते मला खूप बघायला मिळालं आणि ते स्क्रीनवर पण खूप छान दिसतंय. क्या बात आहे, सुपर मानसी. मागचे 1 तास साधारणपणे तुझ्याशी बोलतोय आणि खरंच म्हणजे त्यानिमित्ताने मला असं वाटत नाही की तुझी तशी एक मुलाखत आम्हाला जी अपेक्षित होती की बाबा अशी व्हावी, कारण की आम्हाला असं नेहमी वाटतं की तुझ्यामध्ये जे कॅलिबर आहे त्याच्यापेक्षा थोडं वर तू डेफिनेट डिझर्व करतेस आणि ते खूप अंडर रेटेड राहिली आहेस तू त्या निमित्ताने, म्हणजे आम्हाला नेहमी वाटतं. डेफिनेट वाटतं, कारण की आम्ही मागची 20 वर्ष इंडस्ट्री बघतो. आम्हाला इंडस्ट्रीतले एक माणूस माहिती आहे की नंतर येऊन पण काही लोक पुढे, म्हणजे एक ते शेवटी नशिबाचा टाइम येतो आणि बघते पहिले खुश नाही होता तसा तो प्रकार आहे. पण कधीतरी एक असा टाइम असतो की आपल्या लक्षात येतं की यार ही अभिनेत्री, तर हिला रिप्लेस म्हणजे कोणाला रिप्लेस करणं नाही, पण हा रोल हिला मिळू शकतो, ही गोष्ट करूच शकते. कारण ती जेवढी म्हणजे एखाद्या आम्ही जेव्हा सावधानमध्ये तुला बघितलेलं तेव्हा इन्स्पेक्टर म्हणून आपल्याला या क्या बात आहे, करारी एक असतो ना तो डोळ्यात नजर एक हे असतो, ती गोष्ट करू. आणि मग ही हिंदीमध्ये आणि मग हिला ती गोष्ट मिळायलाच हवी. तर म्हणून आम्ही ही स्पेशली मुलाखत घ्यायचा विचार होता की मानसीचा आपण घ्यायला हवी. आम्ही बघत होतो की पुन्हा एकदा सुरू केलंस का. मला खरंच बरं वाटलं की त्यानिमित्ताने मला जे वाटतंय, कारण काय होतं ना, जसं मी तुला मगाशी पण म्हटलं की खूप वेळ जर आपण घेतला ना ब्रेक तर यू नेव्हर नो की लोक ते कसा लोकांचा परसेप्शन त्याच्याकडे बघण्याचं काय आहे. तर ऍक्च्युली असं बऱ्याच जणांना वाटत होतं की अरे आता नाही, शी डझंट वॉन्ट टू वर्क किंवा आता तिला नाही करायचंय, तिला सोडायचंय. तर तसं नाहीये, मला करायचंय काम. उडी मारण्याच्या आधी 4 पावलं मागे जातो त्यातली ती गत. तर या निमित्ताने मलाही ते एक्सप्रेस करता आलं. सो थँक्यू सो मच. खूप छान. आणि तू एवढा वेळ दिलास, तुझा एवढा बिझी शेड्यूल मध्ये डेली सोप करणाऱ्यांना त्यांनी वेळ देणं म्हणजे आमच्यासाठी तर मोठी गोष्ट असते. पण सुपर तू वेळ दिलास आणि तू एक तर तुझी दुसरी बाजू देखील कळली की तू व्यक्ती म्हणून कशी आहेस. आणि बऱ्याच वेळेला असं वाटतं ना, अरे हे तर हिरोईनी म्हणजे काय अशाच असतात, तेव्हा असतं. हो नाही, तसं काही नसतं. तसं एकदम रिलॅक्स असतात. आणि बस पहिली गोष्ट सगळ्यांना तेच सांगतो की ते रिलॅक्स असतात, ते आपल्यासारखे नॉर्मल असतात आणि ते विलन नसतात. हो ते तर अजिबातच नाही. पण माझं काय म्हणणं आहे की समजा असं कधी कोणी रिॲक्ट आम्हाला होताना बघितलं जरी ना, तर दॅट इज नॉट द क्रायटेरिया फॉर जजमेंट. आता नॉर्मल माणसं म्हणजे जी ह्या क्षेत्रात नाही आहेत, नॉर्मल जी आपण म्हणू माणसं, ती सुद्धा कधीतरी चिडतातच की. तर म्हणजे कसं होतं की जेव्हा तू तुझ्या एक्स्ट्रीम इमोशनला असतोस ना, तेव्हा तू कसा रिॲक्ट होतोस त्याच्यावरनं तुझी पर्सनॅलिटी तशीच आहे असं नाही होत. सो कधीतरी असं तुम्ही आम्हाला लोकांमध्ये पब्लिकली विचित्र रिॲक्ट होताना बघितलं, म्हणजे असं होऊच शकतं, कारण आम्ही पण माणसं आहोत, आमचंही टेम्परामेंट कधीतरी उदाहरण ठरवून नका. म्हणजे ते आमचंही टेम्परामेंट कधीतरी लूज होऊ शकतं. तर त्या बेसिसवर तुम्ही जज करणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं, कुठल्याही माणसाला, आणि तो कुठल्याही क्षेत्रात असू दे. सो दॅट इज द बेसिक म्हणजे गोष्ट आहे जी लोकांना खरं समजायला पाहिजे आता. खरंच. सो थँक्स अ लॉट मानसी, इथे आल्याबद्दल आणि इसाबने दिलेला छापा गटाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. खूप खूप थँक्स. थँक्यू. तर आज आपण भेटलो मानसी कुलकर्णी यांना. तुम्हाला हे व्यक्तिमत्व कसं वाटलं, ही अभिनेत्री म्हणून कशी वाटली, ती आतून बाहेरून तुम्हाला काय कळलं तिच्याबद्दल, तिचा कुठला गुण तुम्हाला आवडला, हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये लिहा. आणि म्हणजे ट्रोल नका करू, चांगल्या पद्धतीने लिहा. आणि तुम्हाला ह्या पूर्ण मुलाखतीमध्ये एखादा शब्द किंवा एखादा मोटिवेशनल गोष्ट जर मिळाली असेल तर नक्की तिथे उल्लेख करा. पुढे येणाऱ्या काळामध्ये असेच मान्यवर व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला, ऐकायला, बघायला मिळतील. तोपर्यंत इसाब नीती बघत राहा. नेहमीसारखं सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तोपर्यंत गुड बाय. धन्यवाद.